नमस्कार मित्रांनो, आज आपण फिंगरप्रिंटच्या पुढच्या टॉपिकला म्हणजे चान्स प्रिंट म्हणजे काय, चान्स प्रिंटची डेव्हलपमेंट कशी करायची, याचे टेक्निक्स काय आहेत वेगवेगळ्या, याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपण बघूया नक्की चान्स प्रिंट म्हणजे काय. चान्स प्रिंट म्हणजे काय, एखादी व्यक्ती एखाद्या घटनास्थळी ज्यावेळी जाते, मग ती गुन्हेगार, आरोपी कोणीही व्यक्ती असू देत, नॉर्मली आपण गुन्हेगार म्हणूया. जर ज्यावेळी ती एका घटनास्थळी जाते त्यावेळी अनपेक्षितपणे म्हणजे तिच्याकडून अनावधानाने म्हणजे चुकीने काय होतं, इतर वस्तूंना स्पर्श होतो. आणि असं स्पर्श करत असतानाच तिच्या हातांचे बोटाचे ठसे किंवा हातांचे ठसे हे त्या घटनास्थळी उठू शकतात आणि या ठशांनाच आपण काय म्हणतो, चान्स प्रिंट असं म्हणतो. तर नॉर्मली चान्स प्रिंटला काही नावाने ओळखलं जातं. मग ते काय आहे, एक त्याला म्हणतात घरफोड्याचं नामपत्र किंवा ओळखपत्र. म्हणजे त्याच्या फिंगरप्रिंट्सवरून त्याची ओळख करता येते, म्हणून त्याचं ओळखपत्र म्हणजे त्याला काय म्हणतात, बर्गलर्स व्हिजिटिंग कार्ड असं म्हणतात. बर्गलर म्हणजे घरफोड्या करणारी व्यक्ती, बर्गलर्स व्हिजिटिंग कार्ड असं म्हणतात. त्याला अबोल किंवा निशब्द साक्षीदार असं म्हणतात, सायलेंट विटनेस असं म्हणतात, कारण की तो कुणाशी ओळख करून देतो, तिथे असतो, प्रेझेंट असतो त्या घटनास्थळी, म्हणून त्याला सायलेंट विटनेस असं म्हणतात. गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची शिडी म्हणतात, कारण की आपण त्याचा तुलनात्मक अभ्यास करून कोण गुन्हेगार आहे सांगू शकतो. गुन्हा आणि गुन्हेगारामधला दुवा म्हणतात किंवा व्यक्तीच्या उपस्थितीची खून म्हणतात, म्हणजे ती व्यक्ती इथे उपस्थित होतं याची खून म्हणतात. मग ही फिंगरप्रिंट का महत्वाची आहेत किंवा या फिंगरप्रिंटमध्ये काय गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, किंवा फिंगरप्रिंट कशासाठी का डेव्हलप होतात, कोणत्या कारणामुळे फिंगरप्रिंट डेव्हलप होतात. तर हे समजण्यासाठी आपण पहिला एक व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर हा पॉईंट समजून घेऊ नक्की का डेव्हलप होतात फिंगरप्रिंट्स, त्याचा विचार करू. आता जर विचार करायचा झाला आपल्याला फिंगरप्रिंट्स का डेव्हलप होतात, तर तुम्हाला जाणवेल की आपल्या हाताच्या बोटांवर किंवा हातांवर विचार केला आपण, फिंगरप्रिंट्सच्या ग्रूव्ह जर बघितल्या तर याच्यावर वेगवेगळ्या अशा ग्रंथी आहेत, छोट्या छोट्या ग्रंथी आहेत, आणि त्याच्यात घाम तेल येत राहतं. या घाम ग्रंथी आहेत, यातून येणारे घाम आहे. हा जो घाम आहे हा आपल्या बोटांवर येत राहतो आणि तो तसाच राहतो. आणि याच्यामुळे या घामातून येणारे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत किंवा जे काही स्निग्ध पदार्थ आहेत, म्हणजे स्निग्धाम्ल असतील, प्रथिन पदार्थ आहेत, प्रथिनाम्ल असतील, इतर युरिया आहे, क्लोराईड आहे, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड जे काय आहे, याच्यामुळे हे सगळे क्षार आपल्या बोटांवर जमा होत राहतात. हे सगळे क्षार आपल्या बोटांवर जमा होत राहतात आणि हे क्षार आपल्याला काय करता येतात, तपासता येतात. आणि यामुळे फिंगरप्रिंट्स उठतात किंवा फिंगरप्रिंट्सचा अभ्यास करणं सोपं जातं. तर आपण बघितलं की आपल्याला काय गरजेचं आहे, तर आपल्याला माहिती आहे फिंगरप्रिंट्समध्ये नॉर्मली आपल्याला काय सापडतात, काही रासायनिक पदार्थ सापडतात. मग ते कोणते आहेत बघूया. मग डिटेलमध्ये बघूया काय आहेत ते. आपल्या शरीरावर ज्या घामाच्या ग्रंथी आहेत, ज्या स्वेद ग्रंथी आपण ज्यांना म्हणतो, या दोन प्रकारचे. तर ते प्रकार कोणते आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे तो आहे इक्राइन. इक्राइन असं नाव आहे त्यांचं. इक्राइन ग्लॅन्ड्स या नॉर्मली शरीरावर सगळीकडे आहेत, पण प्रामुख्याने हातांवर, तळ हातांवर आणि तळ पायांवर सापडणाऱ्या ज्या घाम ग्रंथी आहेत त्या याच टाईपच्या. मी असं नाही म्हणत की त्या प्रामुख्याने तळ हात आणि तळ पायांवर सापडतात, त्या पूर्ण बॉडीवर आहेत, पण तळ हात आणि तळ पायांवर प्रामुख्याने सापडणाऱ्या स्वेद ग्रंथी, घाम ग्रंथी या इक्राइन आहेत. ठीक आहे, तळ हात आणि तळ पायावर असणारा घाम ग्रंथींचा किंवा घामाचा प्रमुख प्रकार. त्याच्यात काय काय असते नंतर बघूया. आणि दुसऱ्या ज्या ग्रंथी आहेत यांना ॲपोक्राइन असं म्हणतात. नॉर्मली आपल्या शरीरावर केसांचं प्रमाण जिथे जास्त आहे तिथे या ग्रंथी असतात. मग केसांचं प्रमाण कुठे जास्त आहे, डोक्यावर, काखेमध्ये, गुप्तांगावर, अशा 3 ठिकाणी प्रामुख्याने असलेल्या ज्या घामाच्या ग्रंथी आहेत त्यांना ॲपोक्राइन असं म्हणतात. आता बऱ्याच लोकांना केसांमध्ये हात फिरवायची सवय असते, काही लोकांना खाज येते, त्यामुळे कंटिन्युअस खाजवायची सवय असते. तर या कारणामुळे या ॲपोक्राइन घामाचा देखील अवशेष आपल्या हातांवर राहू शकतो. नॉर्मली हातांवर प्रमुख प्रकार कोणता आहे, इक्राइन, पण बाकीच्या ठिकाणचा प्रकार कोणता आहे, ॲपोक्राइन. त्यामुळे या इक्राइन मधून काय काय येणार आहे, या इक्राइन मध्ये प्रामुख्याने पाणी असणार आहे मॅक्सिमम घामामध्ये. युरिया, युरिक आम्ल, अमायनो आम्ल, क्लोराइड्स हे कशामध्ये सापडणार आहे, इक्राइन म्हणजे या हातांवर जो नॉर्मली आपल्याला घाम येतो या घामामध्ये पाणी आहे, युरिया आहे, युरिक ॲसिड आहे, प्रथिनाम्ल आहेत,
त्यानंतर काय आहे, क्लोराईड आहे. ठीक आहे. जर आपण ॲपोग्राईनचा विचार केला तर ॲपोग्राईनमध्ये नॉर्मली अमोनिया, त्यामुळे काखेमधल्या घामाला वास येतो. आपल्याला नॉर्मली जो घाम येतो त्याला तेवढा वास येत नाही, पण काखेमध्ये आपण बघितलं तर वास येतो. का? कारण की अमोनिया आहे, त्या अमोनियामुळे वास येतो. ग्लायकोजन आहे, पाणी आहे. ठीक आहे. मग हे ग्लायकोजन, हे पाणी बघा, याच्यामध्ये अजून स्निग्धाम्ल पण आहेत. हे ते नाहीच राहिले माझं, एक स्निग्धाम्ल पण आहेत. स्निग्धाम्ले म्हणजे काय? ज्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ तयार होतात, तेल जे आहे ते पण आहे. ओके. तर या घामामध्ये ते अजून थोडे स्निग्धाम्ल दुसरीकडे पण आहेत, ते पण लिहिलं आपण. पण या घामामध्ये, हातामध्ये येणाऱ्या घामामध्ये काय काय, आणि त्याच्यावरून त्याच्या टेक्निक्स डेव्हलप झालेले आहेत. की समजा जर मला काय तपासायचं असेल, प्रथिनाम्ल तपासायचं असेल तर काय, मला स्निग्धाम्ल तपासायचं असेल तर कोणती टेक्निक वापरायची, यावरून देखील वेगवेगळ्या टेक्निक्स डेव्हलप झाले. तेलाचा जर विचार केला तर तेलामध्ये प्रामुख्याने काय, स्निग्धाम्ले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे सोडून प्रामुख्याने स्निग्धाम्लाचा स्रोत काय, तेल आहे. ठीक आहे. किंवा एखादी वस्तू ज्या ठिकाणी काम करत असते, किंवा ज्या वस्तूशी एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी काम करत असते, किंवा ज्या वस्तूशी तिचा संपर्क येतो, त्याचे अवशेष, त्याचं काही बाकी राहिलेला भाग हातांवर सापडू शकतो. उदाहरणार्थ निकोटीन. व्यक्ती जर तंबाखू खात असेल, तंबाखू मळत असेल, तर तिच्या बोटांमध्ये निकोटीनचं प्रमाण सापडू शकतं. त्यामध्ये फिंगरप्रिंटवर निकोटीन येऊ शकतं. त्या निकोटीनचा अभ्यास करू शकतो. अन्नपदार्थ, नुकताच खाल्लेल्या गोष्टी असतील तर अन्नपदार्थचं अगदी बारीक थर जमा होतो. स्फोटकांमधली दारू, त्यानंतर औषधे, धूळ, जर तो मेकॅनिक वगैरे असेल तर ग्रीस, अशा गोष्टी या बोटांवर राहू शकतात. आणि यांच्यामुळे फिंगरप्रिंट डेव्हलप करता येतात. प्लीज लक्षात घ्या, हे का लक्षात ठेवायचं आहे किंवा हे का माहिती पाहिजे. जर हे नसतं, हे बाह्य घटक सोडा, बाह्य घटक तर नंतरची गोष्ट आहे, पण जर घाम नसता किंवा तेल नसतं तर फिंगरप्रिंट डेव्हलप करता आल्या नसत्या. का? कारण की एखाद्या ठिकाणी बोट उठवलं तर त्याच्यावर फिंगरप्रिंट सुटल्याच नसत्या. का उठल्या नसत्या? कारण की इथे घाम येतच नाही, तिथं तेलासारखं काही पदार्थ राहतच नाही. त्यामुळे फिंगरप्रिंट डेव्हलप करणं अवघड झालं असतं. मग नॉर्मली जर विचार करायचा झाला तर आपल्या फिंगरप्रिंटवर, बोटांवर जे ठसे आहेत, त्याच्यावर जी रसायनं आहेत, ती कशाने बनलेली असतात. ती नॉर्मली मॅक्सिमम पाणी असते. 99% तर पाणीच आहे. आर्द्रता म्हणजे काय, पाणीच आहे. 0.5% क्लोराईड म्हणजे क्षार आहेत. मग ते सोडियम क्लोराईड असेल, आपण म्हणतोय ना, आपल्याला खूप घाम येऊन गेला आणि थोडा वेळ झाला आणि तो घाम सुकला की आपल्याला तिथे मिठासारखं खरखर लागतं. क्लोराईड क्षार आहेत. ते सोडियम क्लोराईड आहे, पोटॅशियम क्लोराईड आहे, क्षार आहेत, ते क्लोराईड्स आहेत. स्निग्धाम्ल आहेत 0.4% स्निग्धाम्ल आहेत. आणि युरिया आहे 0.1%. ठीक आहे, युरिया आहे 0.1%. आता बाब लक्षात घ्या, याचा अर्थ असा नाही आहे की जिथे प्रथिनाम्ल नाही आहेत, प्रथिनाम्ल पण आहे. म्हणजे मला माहिती आहे की ज्या ठिकाणी मला घाम येणार आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त काय, पाणी, आणि या पाण्यात काही प्रमाणात अमायनो ऍसिड्स आहेत. विचार करा, आपल्याला असंही सांगता येतं की फिंगरप्रिंट घेतला आणि ते फिंगरप्रिंट मेलचं आहे की फिमेलचं आहे सांगता येतं. का सांगता येते? त्याचं कारण आहे प्रथिनाम्ल. प्रथिनाम्ल म्हणजे अमायनो ऍसिड्स. यांना आपण अमायनो आम्ल या नावाने पण ओळखतो. अमायनो ऍसिड्स इंग्लिशमध्ये नाव आहे. ऍसिड म्हणजे आम्ल, अमिनोला अमिनो जोडतात. त्यामुळे बऱ्याचशा पुस्तकात अमिनो आम्ल म्हटलेलं असतं. तुम्ही म्हणताय सर तुम्ही प्रथिनाम्ल म्हणताय, तिकडे अमिनो आम्ल म्हणताय, अर्थ एकच आहे. प्रोटीन्स, प्रथिनं ज्यांच्यापासून बनतात, प्रथिनांचं जे एकदम लहान एकक आहे त्याला आपण अमायनो ऍसिड असं म्हणतो, प्रथिनाम्ल असं म्हणतो. स्त्रियांच्या घामामध्ये बघा, बॉडीमध्ये टोटल 20 प्रथिनाम्ल आहेत, 20 अमायनो ऍसिड आहेत, 20 अमायनो आम्ल आहेत. 20, सध्या 2 वाढलेत, पण नॉर्मली 20. सगळ्या पुस्तकात बहुतांश 20च दिलेत. 20च लक्षात ठेवायची नाहीत, फक्त माहिती असेल. स्त्रियांच्या घामामध्ये प्रथिनाम्लांचं प्रमाण पुरुषांच्या घामापेक्षा जास्त असतं. त्यामुळे जर आपण एखादी फिंगरप्रिंट बघितली आणि त्याच्यामध्ये प्रथिनाम्ल, अमायनो ऍसिडचं प्रमाण जास्त सापडलं, याचा अर्थ ती फिंगरप्रिंट कोणाची आहे? फिमेलची आहे, महिलेची आहे, स्त्रीची आहे, सांगता येतं. प्रथिनाम्लाचं प्रमाण कमी आहे तर आपल्याला काय सांगता येतं? तो पुरुष व्यक्ती आहे. हे क्लिअर सांगता, म्हणजे फिंगरप्रिंटवरून ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री आहे सांगता येतं. बरं, हा एक पॉईंट झाला. या फिंगरप्रिंटमध्ये, चान्स प्रिंटमध्ये ज्यावेळी फिंगरप्रिंट उठते, कुठल्याही ठिकाणी उठते, त्यावेळी त्याच्यात प्रामुख्याने काय सापडणार? पाणी असणार आहे, प्रथिनाम्ल असणार आहे, स्निग्धाम्ल असणार आहेत, युरिया असणार आहे, क्लोराइड्स असणार आहेत. हे प्रमुख प्रकार आहेत. ठीक आहे. आता नॉर्मली हे चान्स प्रिंट्स आहेत. हे चान्स प्रिंट
मध्ये काय असणार आहे किंवा हे का उठतात याची कारणं आपण बघितली. का उठतात? कारण की घाम येतो. कोणत्या प्रकारचा घाम येतो? इक्राईन प्रकारचा घाम येतो. ॲपोक्राईन प्रकारचा घाम कुठं असतो? काखेमध्ये, गुप्तांगामध्ये, डोक्यामध्ये, इथे असतो. त्यामुळे आपल्याला इक्राईन प्रकारचा घाम महत्वाचा आहे. असो, आता फिंगरप्रिंट, चान्स प्रिंट्स या 3 प्रकारचे असतात. कुठल्याही ठिकाणी एखादा गुन्हा घडत असताना तयार होणाऱ्या चान्स प्रिंट या 3 प्रकारे तयार होतात. एक, ज्या डोळ्यांनी दिसू शकतात. 2, ज्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. हे साधे प्रकार झाले, पण टोटल 3 प्रकार म्हणतोय आपण. 3 मधला पहिला प्लास्टिक घेतलाय आपण. प्लास्टिक किंवा मोल्डेड प्रिंट म्हणतात त्यांना. असं का म्हणतात? कारण की समजा एखादी वस्तू मऊ आहे, अशा मऊ वस्तूवर जर आपण दाब टाकला तर ती मऊ असल्यामुळे दाबली जाते आणि त्याच्यावर फिंगरप्रिंट सुटू शकतात. मग अशा मऊ वस्तू काय असू शकतात? मेणबत्ती असू शकते, साबण असू शकतो, मेणबत्ती असू शकते, साबण असू शकतो, चिखल असू शकतो. साबण आहे, चिखल आहे, मेणबत्ती आहे, वितळलेलं मेण आहे. अशा कोणत्याही मऊ वस्तू आहेत. या मऊ वस्तूंवर आपण जर हातात त्या पकडायचा प्रयत्न केला तर आपल्या हाताचा दाब त्याच्यावर पडू शकतो आणि फिंगरप्रिंट डायरेक्ट तयार होऊ शकतात. अशा फिंगरप्रिंट्सना प्लास्टिक किंवा मोल्डेड प्रिंट्स असं म्हणतात. यांना डेव्हलप करायची गरज नसते, कारण की समोर दिसतंय की कुणी त्याच्यावर दाबलेलं आहे, ते त्याच्यावर फिंगरप्रिंट दिसत आहे. डायरेक्ट फोटो काढायचे. त्यामुळे कुठल्याही पावडरची गरज नाही. फोटो काढायचे नसेल तर काय करू शकता तुम्ही? ते घेऊ शकताय प्लॅस्टर ऑफ पॅरिस. काय करायचं? पाण्यात मिश्रण तयार करायचं आणि त्या फिंगरप्रिंटवर ओतायचं. फिंगरप्रिंटवर ओतलं की त्याचा ठसा तयार होईल. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ठसा तयार करू शकता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मदतीनं. त्या ठसाचा फोटो काढू शकताय, त्या फोटोची निगेटिव्ह करू शकताय. ही निगेटिव्ह कायम स्वरूपासाठी स्टोअर करता येते. ठीक आहे. समजा डायरेक्ट फोटो काढताना तुम्हाला असं वाटलं की व्यवस्थित येत नाही आहे फोटो, मग त्याच्यावर पावडर टाकायच्या. पावडरमुळे काय होणार? पावडरमुळे कलर येणार आणि त्या कलरचे फोटो व्यवस्थित निघू शकतात. अशा प्रकारे प्लास्टिक प्रिंट डेव्हलप वेगळी करायची गरज नसते. फोटोग्राफ त्याचे काढता येतात. जर फोटोग्राफ काढायला प्रॉब्लेम असतील तर आयदर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साहाय्याने त्याचा साचा तयार करून घ्यायचा किंवा विविध रंगाचे कलर पावडर्स वापरून आपण त्याला उठवून आणायचं, जेणेकरून फोटो काढायला आपल्याला सोपं जाईल. या झाला प्लास्टिक प्रिंट्स. दुसरा जो प्रकार आहे याच्यामधला तो आहे सदृश्य किंवा दृश्यमान ठसे, जे दिसतात. कसे दिसतील? समजा पीठ पडलं होतं, रक्त पडलं होतं, शाई पडली होती, त्याच्यात हात ठेवला, त्याच्यावर हे ठसे दिसू शकतात. त्यामुळे बघा, रंग आहे, रक्त आहे, शाई आहे, धूळ आहे, पीठ आहे. ठीक आहे. तोंडाला लावायची पावडर पडली होती, त्याच्यावर बोट टाकलं कुणीतरी, त्याच्यावर ठसे उठू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे ठसे जे आहेत हे आपण कशात पकडतो? अशा प्रकारच्या ठस्यांना आपण दृश्य ठसे म्हणून पकडतो. आता विचार केला की हा मोबाईल आहे, या मोबाईलवर मी थोडीशी पावडर टाकली. ह्या पावडरवर मी जर माझा हात ठेवला तर याच्यावर फिंगरप्रिंट तयार होते. बघा, तुम्हाला ती फिंगरप्रिंट दिसते का व्यवस्थित? ती थोड्याफार प्रमाणात दिसत असेल तरी बघा, ती फिंगरप्रिंट तयार होते याच्यावर. ठीक आहे. क्लिअर नसावी कदाचित. तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या फिंगरप्रिंट्सना आपण काय म्हणतो? दृश्य फिंगरप्रिंट्स म्हणतो. ज्याच्यावर पावडर टाकून आपल्याला सांगता येते की हा बाबा फिंगरप्रिंट्स तयार झालेली. ओके. म्हणजे फक्त पावडर नाही, धूळ आहे, रंग आहे, रक्त आहे, शाई आहे, कशावरही ज्या डोळ्यांनी दिसतात. मग विकास त्यांना विकसित करण्याची गरज आहे का? नाही गरज. त्यांना डायरेक्ट फोटोग्राफी करता येते त्यांची. का? कारण की रंग ऑलरेडी तयार झालाय. रक्तामुळे असलेला रंग आहे किंवा शाईमुळे असलेला रंग आहे, डायरेक्ट तयार झालाय. त्यामुळे आपल्याला फिंगरप्रिंट्स डायरेक्ट फोटोग्राफीने घेता येतात. पहिला आपण बघितला मोल्डेड म्हणजे प्लास्टिक फिंगरप्रिंट्स. इथे आपण बघितल्या व्हिजिबल फिंगरप्रिंट्स, ज्यांनाच पेटंट फिंगरप्रिंट्स असं म्हणतात. तुम्हाला शब्द व्हिजिबल नाही आला तर पेटंट येईल, हा शब्द लक्षात ठेवा. पेटंट प्रिंट्स असं म्हणतात. तिसरा जो आहे तो इनव्हिजिबल किंवा लेटंट किंवा लॅटेंट म्हणतात ऍक्च्युअली त्याला. लॅटेंट प्रिंट, पेटंट किंवा पॅटेंट, लेटंट किंवा लॅटेंट, हे दोन्ही अपोजिट शब्द आहेत. व्हिजिबल, इनव्हिजिबल. अदृश्य आहेत, ते डोळ्यांनी दिसत नाहीत, नॉर्मली डोळ्यांनी दिसत नाहीत. हे काय येतं? कारण की आपण मगाशी बघितलंय, घाम किंवा तेलगरंचीचा स्राव याच्यामुळे तयार होतात. ठीक आहे. कुठे उठून दिसणार? चमकदार वस्तू असतील, म्हणजे तुमच्या फोनच्या स्क्रीनवर जर तुम्ही बोट ठेवलं आणि जर तुम्ही त्याला लाईटमध्ये बघितलं तर तुम्हाला स्वतःची फिंगरप्रिंट दिसते. 2 मिनिटे फोनची स्क्रीन काय करा? बंद करा, व्यवस्थित पुसून घ्या आणि त्याच्यावर तुमचं बोट ठेवा, बोट काढा आणि लाईटमध्ये बघा, तुम्हाला फिंगरप्रिंट दिसते.
त्यामुळे अशा जे चकाकणाऱ्या वस्तू आहेत, शायनिंग ऑब्जेक्ट जे आहेत, त्याच्यावर अशा फिंगरप्रिंट क्लिअरली दिसू शकतात चमकदार वस्तूंच्यावर. पण ऑब्व्हियसली त्या दिसू शकतात, पण त्या उचलायच्या आहेत आपल्याला. मग त्या उचलायच्या कशा, त्याच्या टेक्निक्स बघायला लागणारच आपल्याला. हे अदृश्य आहेत, अदरवाईज दिसणार नाही. समजा हेच मी काय घेतलं, एक वही घेतली आणि त्याच्यावर मी उठवायचा प्रयत्न केला, कागद घेतला त्याच्यावर उठवायचा, उठणार त्याच्यावर नाही असं नाही, पण दिसणार नाही येत ना. आपल्याला डाऊट येतो की आपल्याला असं वाटतं की आपल्या हातावर घाम नाही वाटतं, मग घाम नसता तर मग स्क्रीनवर कसं काय फिंगरप्रिंट आली. म्हणजे या स्क्रीनवर चकाकदार वस्तूंवर अशा फिंगरप्रिंट्स उठतात हे आपल्याला समजतं, पण त्याच कागदावर वगैरे उठतात हे आपल्याला क्लिअर होत नाही. लाकूड आहे, कागद आहे किंवा बॉक्स आहे कुठला, याच्यावर क्लिअर होत नाही. प्लास्टिक असेल, कप असेल, याच्यावर क्लिअर होत नाही. त्यामुळे हे ठसे डोळ्यांनी दिसत नाहीत. मग असे ठसे डेव्हलप करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स वापराव्या लागतात. असे ठसे डेव्हलप करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स वापराव्या लागतात. म्हणजे टेक्निक्स काय आहेत किंवा कशा वापरायच्या हे आपल्याला बघायचं. तर चान्स प्रिंट काय, चान्स प्रिंटचे 3 टाईप सांगितले. चान्स प्रिंटचे 3 टाईप काय आहेत. पहिला आहे प्लास्टिक किंवा मोल्डेड प्रिंट्स, ज्या साबण, वितळलेलं मेणबत्ती अशा ठिकाणी डेव्हलप होतात जिथे आपण वस्तू दाबू शकतो. चिखल जरी असेल तरी, कणिक असेल, कणिक पण घेता येतं, याच्यावर गोळा होतो. आता या फिंगरप्रिंट्सला डेव्हलप करायची गरज नसते. डेव्हलप जर व्यवस्थित फोटो काढता येत नसतील तर पावडर टाकायचं, जरासं उठवायचं किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसने त्यांचे साचे तयार करून घ्यायचे. दृश्य म्हणजे ज्या डोळ्यांनी दिसतात, मध्ये चिखल, शाई, रंग, पीठ, धूळ याच्यामध्ये उठलेले फिंगरप्रिंट्स असतील, डायरेक्ट फोटोग्राफी करायची त्यांची. तिसरा अदृश्य, ज्या नॉर्मली डोळ्यांनी दिसत नाहीत, डोळ्यांनी व्यवस्थित कधी दिसू शकतात जर चकाकदार, चमकदार सरफेस असेल, पृष्ठभाग असेल तर दिसू शकतात, अदरवाईज नाही. 3 प्रकार झाले, क्लिअर झालं. आता नॉर्मली फिंगरप्रिंट्स ज्यावेळी आपल्याला घ्यायचे आहेत त्यावेळी आपल्याकडे पाहिजे असणारं साहित्य कोणकोणते. तर सगळ्यात पहिला मला पाहिजेत ब्रश. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश पाहिजेत मला. का पाहिजेत ब्रश? कारण की आपल्याला शाई जी आहे ती झाडायची किंवा पावडर जी आहे ती झाडायची. मग नॉर्मली जे ब्रश वापरले जातात हे ब्रश कोणकोणत्या प्रकारचे आहेत? हे ब्रश 3 प्रकारचे आहेत. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? चान्स प्रिंटचे टाईप्स बघितले. आता आपण बघतोय चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय लागणार आहे? वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश लागणार आहेत. मग वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश म्हणजे नक्की काय? तर 2 महत्त्वाचे प्रकारचे ब्रश लागतात. त्यापैकी एक आहे तो आहे फायबर ग्लास ब्रश, याला म्हणतात. फायबर ग्लास ब्रश हा नॉर्मली पावडर घेऊन ती पोतायला किंवा ती पावडर लावण्यासाठी या ब्रशचा वापर केला जातो. आणि जी पावडर अतिरिक्त आहे ती काढायची आहे, पुसून काढायची आहे, अशा वेळी फिदर ब्रश वापरला जातो. तुम्ही लक्षात घ्या, फिदर ब्रश अतिरिक्त पावडर म्हणजे एकदा काय फिंगरप्रिंट डेव्हलप झाली आणि त्याच्यावरची अतिरिक्त पावडर काढायची आहे तर फिदर ब्रश वापरायचा. फिदर ब्रश वापरायचा. आणि पावडर लावण्यासाठी जो ब्रश वापरला जातो तो फायबर ग्लास ब्रश वापरला जातो. फायबर ग्लास ब्रश वापरला जातो. कॅमल ब्रश म्हणजे नॉर्मली आपण जो रंगवण्यासाठी वगैरे वापरतो ना, मोठं जाड पात्याचा वगैरे असतो, त्याला कॅमल ब्रश म्हणतात. ब्रश झाले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पावडर वापरायचे. मग ब्लॅक, व्हाईट, ग्रे, रेड, अँथ्रासिन पावडर, मॅग्नेटिक पावडर वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे पावडर्स आहेत, पावडर लागतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची रसायनं लागतात. निनहायड्रिन आहे किंवा जेनिपिन आहे किंवा सायनोॲक्रोलेट आहे. आपण बघत जाऊ हळूहळू कोणकोणती लागणार आहेत ते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकाशाचा किरणांचा स्रोत लागतो. मग दृश्य प्रकाश असेल, अतिनील किरणं असतील, इन्फ्रारेड किरणं असतील, अशी वेगवेगळी किरणं लागतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या वाफा, आयोडीन आहे, रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर आहे किंवा आपण अजून कोणती वाफ बघू, सायनोॲक्रोलेट आहे. त्यानंतर इवन तांब्याची वाफ घेतली जाते, म्हणजे तांब्या म्हणण्यापेक्षा सिल्वर नायट्रेटची वाफ घेतली जाते. पण प्रामुख्याने वापरली जाणाऱ्या वाफ कोणत्या आहेत? आयोडीन आहे. त्यानंतर हायड्रोफ्ल्युरिक ॲसिड आहे. हायड्रोफ्ल्युरिक ॲसिड आहे, त्याची वाफ वापरली जाते. मॅग्निफाईंग ग्लास मोठं करून बघण्यासाठी वापरले जाते. सेलोटेप उचलण्यासाठी वापरले जाते. हातमोजे आपले प्रिंट्स कुठे उठून येत म्हणून वापरले जाते. नॅपकिन का वापरायचा? आपल्या हाताला किंवा ग्लोव्हजना जर काही अतिरिक्त पावडर किंवा काय लागले असेल तर ते पुसण्यासाठी वापरायचं आहे. त्यानंतर मार्कर पेन, की कुठे आपल्याला फिंगरप्रिंट सापडू शकतात किंवा संशय आहे त्याला मार्क करून ठेवण्यासाठीचा आहे. टॉर्च, ते क्लिअर करण्यासाठीचा आहे. मास्क, कारण की आपल्या तोंडातून जी काही वाफ वगैरे निघणार आहे त्याच्याने जोरानं ब्लो होऊन काय होऊ नये, फिंगरप्रिंट्स खराब होणे त्याच्यासाठी. त्यानंतर इंचपट्टी मोजमाप, म्हणजे फिंगरप्रिंट्स किती जागेत सापडले त्याची मोजमाप करण्यासाठी आहे. त्यानंतर डायरी मेन्शन करण्यासाठी सगळ्या, आणि होका यंत्र म्हणजे कोणत्या दिशेला फिंगरप्रिंट्स सापडलेले आहेत हे नोंदवण्यासाठी. म्हणजे ही आपल्याला लागणारे साहित्य आहे.
हा अगदी बेस झाला. याच्यानंतर आपण काय बघितलं, ब्रशचे टाइप्स बघितले. आता आपण डिटेलमध्ये काय बघायला सुरू करणार आहोत, फिंगरप्रिंट डेव्हलप कशा करायच्या त्याच्या पद्धती बघायला सुरू करणार आहोत. तुम्ही जी काही पुस्तकं वाचली असतील त्याच्यात अगदी बेसिक पद्धतीत लिहिल्या आहेत. आपण डिटेल पद्धती बघणार आहोत. खूप सगळ्यात खोलीत जाणार नाही आहोत, काहींमध्ये खोलीत जाणार आहोत, काहींमध्ये आपण टाइप्स बघणार आहोत. त्याच्यावर प्रश्न कसे आले तेही डिस्कस करू आपण. तर सगळ्यात पहिला आपण इथे काय काय घेतलेत प्रकार ते बघूया. सगळ्यात पहिला आपण घेतलाय ऑप्टिकल डिटेक्शन. म्हणजे काय ऑप्टिकल डिटेक्शन म्हणजे काय? ऑप्टिकल डिटेक्शनचा अर्थ आहे आपण डोळ्याने बघणे, आपल्या डोळ्यांनी या फिंगरप्रिंट्स बघणे, हा असा याचा अर्थ आहे. ऑप्टिकल डिटेक्शन म्हणजे डोळ्यांनी फिंगरप्रिंट्स बघणे. मग डोळ्यांनी फिंगरप्रिंट्स बघणे कसे बघणे, त्याच्यासाठी प्रकाश पाहिजे. मग प्रकाश कोणत्या प्रकारे वापरला जातो फोटोग्राफीमध्ये, तो पॉईंट इथे कव्हर होईल तुमचा. जो आपल्याला काय आहे आपण म्हणतो ना सायंटिफिक एड्स टू इन इन्व्हेस्टिगेशन जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रकाश कसा वापरला जातो ते आपल्याला डिस्कस करायचं आहे इथे थोडंफार. त्यानंतर आहे भौतिक अवस्था तंत्रे, म्हणजे याच्यामध्ये पावडर्स वगैरे आहेत, मेकॅनिकल गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल किंवा मेकॅनिकल गोष्टी आहेत. त्यानंतर अमिनो आम्ल अस्तित्वात असल्यामुळे कोणती रसायनं काम करतात ते बघायचं आहे आपल्याला. इक्राईन म्हणजे आता काय आहे, नॉर्मली आपण काय बघितलं, इक्राईन घामामध्ये प्रामुख्याने अमिनो आम्ल युरिया वगैरे असतं. तर या इक्राईन पद्धतीमध्ये हे क्लोराईड किंवा अमिनो आम्ल सोडून क्लोराईड किंवा इतर वस्तूंमुळे कोणत्या प्रकारची रसायने वापरता येतात. त्यामुळे अमिनो आम्ल सोडून इक्राईन अभिक्रियाकारक तंत्र कोणकोणती आहेत. तेल जे आहे त्याच्यामध्ये स्निग्धाम्ल आहेत, त्या स्निग्धाम्ल असल्यामुळे आपल्याला कोणकोणते तंत्र वापरता येणार आहेत, कोणते फ्युम्स वेपर्स वाफ वापरता येणार आहे, इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्र कोणती आहेत, आणि ही सोडून अजून कोणती आधुनिक तंत्र आता अस्तित्वात आलेली आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि क्वेश्चन कुठून आलेले आहेत ते आपल्याला डिस्कस करायचं. तर जर बघायचं झालं तर सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत ऑप्टिकल डिटेक्शन. आपला पहिला पॉईंट काय आहे, ऑप्टिकल डिटेक्शनचा आहे. तर ऑप्टिकल डिटेक्शन म्हणजे काय? ऑप्टिकल डिटेक्शन म्हणजे डोळ्याने बघणे, फोटो काढणे. जर आपण वेगवेगळ्या प्रकाश तरंगांचा वापर केला, वेगवेगळे प्रकाश तरंग म्हणजे काय, एक आपल्याला दिसतो तो दृश्य प्रकाश आहे ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं, अतिनील किरण आहेत जे आपल्याला दिसत नाहीत, इन्फ्रारेड किरण आहेत जे आपल्याला दिसत नाहीत, मल्टीस्पेक्ट्रल लाईट्स आहेत, यांना आपण अतिनील किरण याला आपण काय म्हणतो, वेगवेगळे प्रकाश म्हणतो. त्यामुळे असे वेगवेगळे प्रकाश वापरायचं आणि अंगुली मुद्रांचे फोटो काढायचे आहेत किंवा त्या डेव्हलप करायच्या आहेत, म्हणजे विकसित करायच्या आहेत, याला ऑप्टिकल डिटेक्शन असं म्हणतात. आणि यातला सगळ्यात पहिला आहे व्हिज्युअल एक्झामिनेशन. व्हिज्युअल एक्झामिनेशन म्हणजे काय, डोळ्यांनी बघणे, दृश्य किरणांचा वापर करायचा, प्रकाश किरणांचा वापर करायचा, बघायचा आणि त्याचे फोटो काढायचे. मग याच्यामध्ये दृश्य प्रकाश म्हणजे काय, जो प्रकाश आपण पाहतो सूर्यापासून येतो, लाईट लावल्यानंतर येतो, टॉर्च लावल्यानंतर येतो, त्याला दृश्य प्रकाश म्हणतो आपण. ह्या दृश्य प्रकाशाचा वापर करून ज्यावेळी आपण अंगुली मुद्रा तपासतो किंवा त्या विकसित करतो, त्याचे फोटोग्राफ्स काढतो, याला आपण काय म्हणतो, व्हिज्युअल एक्झामिनेशन असं म्हणतो. याच्यामध्ये प्रकाश ज्या कोनातून सोडलेला आहे त्याला महत्त्व प्राप्त होतं आणि त्याच्यामुळे याचे प्रकार पडतात. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल आहे, पहिला आहे ऑब्लिक लाइटिंग. ऑब्लिक लाइटिंग म्हणजे काय, समजा एक पृष्ठभाग आहे आणि या पृष्ठभागावर हे चौकोन म्हणजे फिंगरप्रिंट्स आहेत असा विचार करा, धुळीचे कण आहेत असा विचार करा, तर सरफेसवरचे भाग आहे असा विचार करा. आपण जो लाईट टाकणार आहे हा लाईट या सरफेसला टाकणार आहे. म्हणजे समजा हा पृष्ठभाग आहे तर लाईट इकडून टाकायचा, म्हणजे लाईट या पृष्ठभागाला समांतर असणार आहे. ठीक आहे. समजा याच्यावर फिंगरप्रिंट्स आहेत तर लाईट इकडून टाकायचा आणि फोटो वरतून काढायचा, म्हणजे फोटो लंब दिशेने काढायचा. फोटो कुठून काढायचा, फोटो इमेजिंग सिस्टीम म्हणजे फोटो कॅमेरा, तो वरतून काढायचा, लाईट आडवा टाकायचा. अशा प्रकारे काढलेला आपण फिंगरप्रिंट दाखवलेले आहे. लाईट बघा, या हे काय आहे, समजा एक प्लास्टिक प्रिंट आहे असं विचारा, कशावर तरी त्यांनी दाबलं होतं आणि एक प्रिंट तयार झालेली आहे. आपण काय केलं, या सरफेसला, हा सरफेस आहे ना, आडवा प्रकाश टाकला आणि उभा फोटो काढला, किंवा खालची धरला तर आडवा प्रकाश टाकला आणि उभा फोटो काढला, तर तो फोटो असा दिसेल. याला म्हणतात ऑब्लिक इमेजिंग. फोटोग्राफीमध्ये ऑब्लिक इमेजिंग या प्रकारे केली जाते. हे झालं ऑब्लिक इमेजिंगचा प्रकार किंवा ऑब्लिक लाइटिंगचा प्रकार. दुसरा आहे स्पेक्युलर लाइटिंग. स्पेक्युलर लाइटिंग म्हणजे काय आहे, इथे प्रकाश हा वरतून येतो, म्हणजे समजा हा पृष्ठभाग आहे तर प्रकाश वरतून येतो, तो थडकून जाणारच आहे, प्रकाश थडकणार आणि जाणार आहे, आणि वरतून फोटो काढायचे, याला स्पेक्युलर इमेजिंग, स्पेक्युलर लाइटिंग असं म्हणतात. एक इमेज दाखवली इथे काय केलंय, वरतून प्रकाश सोडलेला आहे आणि वरतून फोटो काढलेला आहे. आपल्याला फिंगरप्रिंट डेव्हलप झालेले बघायला मिळतात. तिसरा आहे डिफ्यूज लाइटिंग. डिफ्यूज लाइटिंग म्हणजे काय, अगदी बारीक असे प्रकाशाचे काय वापरायचे, स्रोत वापरायचे.
ज्याच्यामुळे काय होईल, खूप जास्त प्रकाश पडून तो असा इकडे तिकडे जाणार नाही. बघा या डायग्राममध्ये जर पहिल्याच्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं प्रकाश येतोय आणि तो पुन्हा माघारी जातोय असं दिसतंय आपल्याला. पण डिफ्यूज लाइटिंग मध्ये बघा प्रकाश येतोय आणि तिथं पसरतोय फक्त, तो परत जाताना दिसत नाही आपल्याला. आणि इकडून आपण फोटो काढायला सुरू करायचे, इकडून प्रकाश टाकला तर या साईडने फोटो काढायला सुरू करायचे. अशा प्रकारे जे फोटोग्राफी केली जाते या फोटोग्राफीला आपण डिफ्यूज लाइटिंग मध्ये केलेली फोटोग्राफी म्हणतो. बघा प्लीज लक्षात ठेवा, तुम्हाला सायंटिफिक एड्स इन इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये फोटोग्राफी आहे, फोटोग्राफीमध्ये लाइटिंग आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ऑब्लिक लाइटिंग सांगितलं, स्पेक्युलर लाइटिंग सांगितलं, डिफ्यूज लाइटिंग सांगितलं. अजून एक प्रकार आहे तो आहे स्कॅटर्ड लाइटिंग. बघा लक्षात घ्या, प्रकाशाचे स्रोत येतात आणि ते थडकतात. आपण नाही का काही वेळेस काय करतो, अंधारामध्ये म्हणजे रात्री काय करतो आपण, प्रकाश सुरू असतो तो बंद करतो, लाईट बंद करतो आणि आपल्याला सुरुवातीला दिसत नाही, पण काही वेळानं आपल्याला दिसायला सुरू होतं. का दिसायला सुरू होतं, आपण म्हणतो की तो ॲब्सॉर्ब केलेला, त्या धुळीकणाने ॲब्सॉर्ब केलेला किंवा स्वतःकडे घेतलेला लाईट किंवा त्याच्यावर पडणारा लाईट हळूहळू काय होत जातो, पसरत जातो. स्कॅटर्ड लाईट म्हणतात त्याला. त्यामुळे इथे काय आहे, इथे वेगवेगळ्या ठिकाणहून ज्यावेळी प्रकाश काय होतो पडून माघारी येतो त्याला स्कॅटर्ड लाईट म्हणतात. आणि अशा स्कॅटर्ड लाईटमध्ये तुम्ही जी फोटोग्राफी करता अशा लाइटिंगला स्कॅटर्ड लाइटिंग असं म्हणतात. अजून पण आहेत डार्क काय म्हणतो आपण त्याला, ट्रान्समिशन लाइटिंग वगैरे वगैरे आहे, पण डिटेल जायचं नाही आपल्याला. त्यामुळे व्हिज्युअल ज्यावेळी आपण स्टडी करत असतो, व्हिज्युअल एक्झामिनेशन ज्यावेळी करत असतो त्यावेळी लाइटिंग महत्त्वाचं आहे. ऑब्लिक लाइटिंग म्हणजे पृष्ठभागाला समांतर, स्पेक्युलर लाइटिंग म्हणजे पृष्ठभागाला तिरकस, डिफ्यूज लाइटिंग म्हणजे पसरणारं लाइटिंग आणि स्कॅटर्ड लाइटिंग म्हणजे थडकून पुन्हा येणारं लाइटिंग. अशा प्रकारचे लाइटिंग वापरून आपण फोटो काढतो. अशा प्रकारे फोटो काढून आपण त्याचा अभ्यास करायला सुरू करतो. दुसरा आहे फ्लुरोसन्स एक्झामिनेशन. बघा टॉपिक काय सुरू आहे अजून आपला, ऑप्टिकल डिटेक्शन सुरू आहे. ऑप्टिकल डिटेक्शन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स वापरायचे, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स वापरायचे नाही, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट वापरून आपण काय करणार आहोत, ती फिंगरप्रिंट डेव्हलप करणार आहोत. त्यामध्ये आपण बघितले लाइटिंग कोणकोणत्या प्रकारचं, सगळ्यात पहिलं बघितलं ऑब्लिक, मग बघितलं स्पेक्युलर, मग बघितलं डिफ्यूज, मग बघितलं स्कॅटर्ड. या प्रकारचे लाइटिंग बघितले आपण. आता इथे आपल्याला कोणकोणते घटक पाहिजेत, तर सगळ्यात पहिला नॉर्मली जे फ्लुरोसन्स म्हणजे काय हे समजावं म्हणून सगळ्यात पहिला आपण एक व्हिडिओ बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे काय आहे, फ्लुरोसन्स म्हणजे काय आहे हे लक्षात यायला सुरू होईल तुम्हाला. सपोज एका फिंगरप्रिंटचा विचार करायचा आहे आणि फ्लुरोसंट व्हिज्युअलायझेशन कसं असतं हे आपण बघणार आहोत. बरं का, फ्लुरोसंट व्हिज्युअलायझेशन कसं असतं. एका काचपट्टीवर ऑलरेडी एक फिंगरप्रिंट तयार केलेली आहे, म्हणजे एका काचपट्टीवर अंगठा दाबलेला आहे असा विचार करा. ठीक आहे, आणि आता ती काचपट्टी आपल्याला तपासायची आहे. तर ती काचपट्टी आपण कसं तपासणार आहोत, तर ज्या काचपट्टीवर फिंगरप्रिंटचा नमुना होता त्या काचपट्ट्या घेतल्या आणि त्याच्यावर पावडर टाकली. आपण त्या काचपट्टीवर पावडर टाकली आणि त्या ब्रशने काय केली, पावडर पसरवली आणि अतिरिक्त पावडर जी होती ती साईडला काढून घेतली फिदर ब्रश वापरून. आता आपण एक फ्लुरोसंट लाईट वापरतो आणि फ्लुरोसंट लाईट ज्यावेळी आपण त्याच्यावर टाकतो त्यावेळी आपल्याला त्याच्यावर काय दिसतं, फिंगरप्रिंट दिसते. त्याच्यावर दिसते का नाही, कारण की तिकडे त्याच्यावर दिसते. तर तो जो लाईटचा सोर्स आहे त्याला फ्लुरोसंट लाईट म्हणतात, फ्लुरोसंट लाईट असं म्हणतात. ठीक आहे, तर आता आपण जे पाहत होतो तर हा काय फ्लुरोसन्स एक्झामिनेशन, आता जे आपण बघितलं त्यालाच म्हणतात फ्लुरोसन्स एक्झामिनेशन. मग फ्लुरोसन्स एक्झामिनेशन काय आहे, त्याच्यात काय वापरता येतं, त्याच्यात लेझर वापरता येतं, जसं त्यांनी मगाशी वापरलं लेझर ब्ल्यू कलरचं व्हिडिओमध्ये, किंवा याच्यामध्ये फिल्टर केलेला पांढरा प्रकाश वापरता येतो, किंवा त्याच्यामध्ये एलईडी वापरता येतात. एलईडी माहिती आहेत तुम्हाला. तर अशा प्रकाशांचा वापर करून ज्यावेळी आपण इमेज डेव्हलप करतो याला फ्लुरोसन्स एक्झामिनेशन असं म्हणतात. पहिला घटक याच्यामधला काय महत्वाचा आहे, प्रकाश स्रोत. अजून याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, अंगुली मुद्रांचा फ्लुरोसंट गुणधर्म. अंगुली मुद्रांमध्ये फ्लुरोसंट गुणधर्म येतात. का येतात, कारण की आपण तशी रसायनं वापरलेली असतात म्हणून. ठीक आहे, त्यानंतर व्ह्यूइंग फिल्टर म्हणजे आपण कोणता, म्हणजे समजा जो प्रकाश येतोय पण त्या प्रकाशाच्या बाहेर जी काच लावले त्या काचेला आपण फिल्टर्स म्हणतो. मग काय स्कॉट येलो ग्लास असेल, स्कॉट ब्ल्यू ग्लास असेल, अशा वेगवेगळ्या रंगाचे फिल्टर वापरले जातात. इव्हन ओमनी 1000 जो काय आपण महाराष्ट्र राज्य जे काही ओमनी 1000 नावाचं जे काही फिंगरप्रिंटसाठी उपकरण वापरतं त्याच्यामध्ये पण वेगवेगळे फिल्टर्स वापरले जातात. आपण बघणार आहोत ते नंतर, महाराष्ट्र कोणकोणते उपकरण वापरतो ते सेपरेट टॉपिकमध्ये बघणार आहोत आपण.
त्यानंतर आहे पृष्ठभागाचा फ्लोरोसेंट गुणधर्म. समजा पृष्ठभागात जर काय होत असेल, चकाकत असेल, मग तुम्ही लाईट टाकल्यानंतर ती फिंगरप्रिंटच नाही चकाकणार, अख्खा पृष्ठभागात चकाकणार, मग काय उपयोगाचं? मग अशा ठिकाणी हे वापरता येणार नाही. मग असा कोणता सरफेस असेल, तुम्हाला माहिती आहे माउंटेन ड्यू नावाचं जे कोल्ड्रिंक येते त्याची बॉटल रात्रीमध्ये चकाकते, त्यांनी तशी तयार केली ना ती रात्रीमध्ये चकाकावी म्हणून. मग त्याच्यावर जर तुम्ही फिंगरप्रिंट डेव्हलप करायचा विचार केला आणि त्याच्यात तुम्ही रंग वापरताना असा वापरला जो हिरवा असेल, तर ती माउंटेन ड्यूची बॉटल पण हिरवी आहे, फिंगरप्रिंटचा रंग पण हिरवा होणार आणि काय तयार होणार नाही, तुम्हाला व्यवस्थित फिंगरप्रिंट तयार होणार नाही. त्यामुळे महत्वाचं काय काय, कोणता प्रकाश वापरताय, साध्या प्रकाशात दिसणार आहे का ते नाही. मगाशी आपण जो व्हिडिओ बघितला तर साध्या प्रकाशात काही दिसत होतं का? साध्या प्रकाशात काहीच दिसत नव्हतं. बघा आता या साध्या प्रकाशात ती फिंगरप्रिंट दिसतच नाहीये. कुठे दिसते ती फिंगरप्रिंट? फक्त आपल्याला दिसते तिथे काहीतरी आहे, पण ती फिंगरप्रिंट व्यवस्थित दिसत नाहीये त्या प्रकाशामध्ये. बघा आता याच्यामध्ये हा जो त्याने टॉर्च वापरला आहे, त्या टॉर्चचा सगळ्यात वरचा जो भाग आहे, हा जो भाग आहे तो टॉर्चचा, तो काय आहे, फिल्टर आहे. आणि इथे जो त्याने फिल्टर किंवा लाईट वापरला तो ब्ल्यू लेझर वापरलाय, ब्ल्यू लेझर किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरलाय. तर या प्रकारे लाईटचा सोर्स वापरता येतो, लाईटचा सोर्स वापरता येतो. त्यामुळे फ्लोरोसेंट एक्झामिनेशन मध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय, प्रकाशाचा स्रोत काय आहे. 2 नंबर अंगुली मुद्रांचं फ्लोरोसेंट गुणधर्म कशामुळे येते, कशामुळे येतात, आपण जे रसायन वापरतो त्याच्यामुळे येतात, जी पावडर वापरतो त्याच्यामुळे येतात. त्यानंतर व्ह्यूइंग फिल्टर कोणता लावलेला आहे का त्याच्यामुळे येतात. आणि पृष्ठभागाचा फ्लोरोसेंट गुणधर्म, याच्यामुळे आपण फ्लोरोसेन्स एक्झामिनेशन करू शकतो. किंवा अल्ट्राव्हायोलेट रिफ्लेक्शन, म्हणजे जसे की समजा त्यांनी जर वापरलेलं किरण आपण अल्ट्राव्हायोलेट म्हटलं तर अल्ट्राव्हायोलेट मध्ये दिसतं. आपण बघू नंतर जाऊन अल्ट्राव्हायोलेट किरण कशी दिसतात ती. इन्फ्रारेड किरण यांचा वापर करू शकतो. किंवा मल्टीस्पेक्ट्रल म्हणजे तिथं अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड अशा वेगवेगळ्या गोष्टींचा एकत्र वापर करू शकतो आपण. मल्टीस्पेक्ट्रमचा अर्थ असा असतो, मल्टीस्पेक्ट्रमचा अर्थ असा असतो. त्यामुळे जर विचार केलं तर ऑप्टिकल डिटेक्शनमध्ये आपण व्हिज्युअल एक्झामिनेशन करू शकतो, फ्लोरोसन्स एक्झामिनेशन करू शकतो, अल्ट्राव्हायोलेट लाईटचा वापर करू शकतो, इन्फ्रारेड लाईटचा वापर करू शकतो किंवा मल्टीस्पेक्ट्रल लाईटचा वापर करू शकतो. अशा 5 प्रकारे आपण अंगुली मुद्रांसाठी ऑप्टिकल डिटेक्शन अशी कन्सेप्ट वापरू शकतो. मग तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो, तुम्हाला साधा प्रश्न येऊ शकतो, अंगुली मुद्रा विकास करण्यासाठी किंवा अंगुली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी जे ऑप्टिकल डिटेक्शन पद्धत वापरली जाते खालीलपैकी कोणते त्याचे उदाहरण नाही, असा प्रश्न येऊ शकतो. मग तुम्हाला याच्यामध्ये 3 देतील आणि एक निनहायड्रीन किंवा जेनिपिन किंवा सायनोएक्रोलेट असा उल्लेख करतील. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे कशाचा उल्लेख आहे कशाचा नाही ते. ओके, आता हे झालं पहिलं काय होतं, ऑप्टिकल डिटेक्शन. आता दुसरं आहे भौतिक तंत्र. मग कोणत्या भौतिक तंत्राच्या साहाय्याने, हे 2 नंबर झालं. कोणत्या भौतिक तंत्राच्या साहाय्याने आपण अंगुली मुद्रा विकास करू शकतो. त्यात सगळ्यात महत्वाचे आहे पावडर्स. मग आहे ESDA आणि नॅनो पार्टिकल्स. ESDAचा फुल फॉर्म फक्त माहिती पाहिजे, नॅनो पार्टिकल्स सध्या वाचायची काही वेगळी गरज नाही. मग आपण पावडर्स बघूया. पावडरचा विचार करायचा तर सगळ्यात म्हणजे फिंगरप्रिंट डेव्हलप करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जी पद्धत वापरण्यात आली ती आहे पावडर पद्धत. पावडर घ्यायची आणि पावडरने फिंगरप्रिंट डेव्हलप करायची. ही सगळ्यात बेसिक पद्धत आहे, सगळ्यात पहिली पद्धत आहे. 1912 पासून वापरात आहे. ठीक आहे. आता ज्या ठिकाणी वस्तूचा स्पर्श झाला असेल त्या ठिकाणी पावडर छिडकायची, पावडर लावायची आणि आपण काय करतो, त्याचा फिंगरप्रिंट डेव्हलप करतो. याला आपण काय म्हणतो, भौतिक तंत्र म्हणतो. आता पावडर पसरवण्यासाठी कशाचा वापर करतात, पावडर पसरवण्यासाठी आपण बघितलं ग्लास फायबरचा किंवा फायबर ग्लासचा वापर करतात. फायबर ग्लास ब्रश आणि एक्स्ट्रा जी पावडर असते ती काढण्यासाठी कशाचा वापर करतात, फिजर ब्रशचा वापर करतात, हे आपण बघितलं. ओके. मग जर गडद म्हणजे अगदी डार्क पृष्ठभाग असेल, डार्क सरफेस असेल तर पांढरी पावडर वापरायची. पांढरा पृष्ठभाग असेल तर काळी पावडर वापरायची. गडद परावर्तनशील म्हणजे चकाकणारा सरफेस असेल तर ग्रे पावडर वापरायची. किंवा कोणत्याही सरफेससाठी फ्लोरोसेंट पावडर वापरायची, कारण की ती चकाकते त्यामुळे आपल्याला बघता येते. अशा प्रकारच्या पावडर वापरता येतात आपल्याला. त्यामुळे याच्यामध्ये असलेल्या पावडर कोणकोणत्या आहेत, एक आहे ब्लॅक पावडर. मग ब्लॅक पावडर तयार कशी करतात, त्यात मॅंगनीज डायऑक्साईड टाकतात, ग्रॅफाइट पावडर टाकतात, ॲल्युमिनियम पावडर टाकतात आणि यांच्यापासून ब्लॅक पावडर तयार केली जाते. आता हा रट्टा मारायचा विषय, याच्यात मी तुमची मदत करू शकणार नाही. तर ब्लॅक पावडर वापरता येते. ब्लॅक पावडरमध्ये मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 आहे, मॅंगनीज MnO2 आहे, प्लस ग्रॅफाइट पावडर आहे, प्लस ॲल्युमिनियम पावडर आहे. ग्रॅफाइट म्हणजे बेसिकली कार्बन आहे, ठीक आहे, आणि ॲल्युमिनियम पावडर आहे.
ग्रे पावडरमध्ये पारा आणि खडू वापरला जातो. एक भाग पारा वापरायचा, एक भाग खडू वापरायचा आणि त्याच्यापासून ग्रे पावडर तयार केली जाते. त्यानंतर आहे रेड पावडर. लाल काय दिसतंय? लाल दिसतंय लोखंड. त्यामुळे आयर्न ऑक्साईड वापरलं जातं याच्यामध्ये. आयर्न ऑक्साईड म्हणजे लोखंड. 99% तेच आहे जवळपास 99.75%. आणि फक्त ॲल्युमिनियमचं लायनिंग, म्हणजे ॲल्युमिनियमचं लायनिंग घ्यायचं का? थोडंसं चकाकते म्हणून. त्यामुळे लाल पावडरमध्ये चकाकणारा भाग टाकायचा आणि रेड पावडर तयार करायची. अशा प्रकारे रेड पावडर वापरता येते. व्हाईट पावडर कशापासून तयार होते बघा? रिटिनियम डायऑक्साईड आहे. रिटिनियम डायऑक्साईड, लीड कार्बोनेट, गम, अकॅरिया. आता अकारिया गम, लोकांना किती अवघड शब्द आहे. अकारिया गम म्हणजे काय? अकारिया गमचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित. अकारिया हे एक झाड आहे. तुम्हाला लोकांना माहित नसेल तर अकारियाला साध्या भाषेत खैर किंवा खैर वर्गीय झाड म्हणतो. खैर सगळ्यांना माहिती आहे, कात म्हणतो आपण त्याला. कात वर्गीय झाडं जी आहेत, मग त्यात शमी येतं, खैर येतं, हे यांना अकारिया वनस्पती असं म्हणतात. इव्हन बाभूळ पण येतं. ठीक आहे. तर त्यांचा गम म्हणजे काय? डिंक वापरला जातो. अगदी सोपं आहे नाही का? त्यामुळे याच्यात काय वापरतात? रिटिनियम डायऑक्साईड आहे, लीड कार्बोनेट आहे आणि हा जो डिंक आहे त्या डिंकाची पावडर तयार करून घेतात आणि यांच्यापासून व्हाईट पावडर तयार करतात. ठीक आहे. त्यानंतर काय? युनिव्हर्सल पावडर म्हणजे कुठल्याही पृष्ठभागावर चालणारी पावडर आहे. कुठलाही, पांढरा असू देत, काळा असू देत, चकाकी असू देत, कुठलाही पृष्ठभाग असू दे, जी पावडर चालते तिला म्हणतात युनिव्हर्सल. वैश्विक आहे ती, युनिव्हर्समध्ये कुठेही चालेल म्हणून युनिव्हर्सल पावडर म्हणायचं. कशापासून तयार करतात? ॲल्युमिनियम पावडर आहे, बिस्मथ कार्बोनेट आहे आणि पारा आहे. ठीक आहे. 50-45-5 ॲल्युमिनियम पावडर, बिस्मथ कार्बोनेट आणि पारा याच्यापासून काय तयार करतात? युनिव्हर्सल पावडर तयार करतात. मग काय आहे? अँथ्रासिन पावडर, अर्निल फॉस्फेट आणि ग्रे पावडर कशापासून तयार केली होती? पारा आणि खडू. त्यामुळे याच्यामध्ये अर्निल फॉस्फेट, पारा आणि खडू असं प्रमाण असतं. अँथ्रासिन पावडर चकाकते. आपल्याला हेही माहिती आहे की काय म्हणतो आपण, लाचलुचपत खातं जे आहे ते देखील अँथ्रासिन पावडर वापरतं. चकाकते त्यामुळे ती कशात? अतिनील किरणांमध्ये चकाकते. त्यामुळे अँथ्रासिन पावडर वापरतो आपण. तीच अँथ्रासिन पावडर आहे ही. ठीक आहे. आणि हायड्रोक्राईट पावडर ज्याच्यामध्ये हायड्रायराम आणि खडू आहे. तर ह्या सगळ्या पावडरचा रट्टा मारायचा तुम्हाला. हे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत की कशात काय असतं, हे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे रट्टा मारायचे तुम्हाला. याच्यात मी मदत करू शकत नाही. हे झाले ट्रॅडिशनल पावडर्स. ॲक्च्युअली विचार जर करायचा झाला तर पावडर कोणत्या प्रकारच्या आहेत विचार करा. एक आहे ग्रॅन्युलर पावडर म्हणजे काय? अगदी बारीक दाणे आहेत त्याच्यामध्ये. अगदी बारीक एवढं का म्हणलं मी? कारण की ते तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही त्याचे दाणे, ते डोळ्याने तुम्हाला स्मूथच दिसणार. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. तुम्ही लोक कॅरम खेळत असाल, कॅरममध्ये नॉर्मल कोणती पावडर वापरताय तुम्ही? बोरिक पावडर वापरतो सर. का? खूप फाईन असते सर, खूप छान असते. टाल्कम पावडर म्हणजे काय? पॉन्ड्स का वापरत नाही तुम्ही? पॉन्ड्स न वापरण्याचं कारण आहे सर, पॉन्ड्स वापरते ते बोरिक पावडर नसेल तर पॉन्ड्स वापरतो. पॉन्ड्स वापरली आणि थोड्या वेळाने तुम्ही त्या कॅरमवर जर हात फिरवला तर तुम्हाला असं रवाळ असा भाग दिसायला सुरू होतो नाही का? त्यालाच म्हणतात ग्रॅन्युल म्हणजे असा रवाळ भाग. ग्रॅन्युलर पावडर म्हणजे ब्लॅक पावडर किंवा व्हाईट पावडर या सगळ्या ग्रॅन्युलर पावडर्स. नंतर आहे मेटल फ्लेक पावडर. मेटल फ्लेकचा अर्थ काय? फ्लेक म्हणजे अगदी साध्या भाषेत पोहे. कोणते पोहे? ते चपटे पोहे येतात ना, अगदी चपटे पोहे असतात बघा. काही लोक प्लास्टिक पोहे म्हणतात त्याला, पारदर्शक दिसतात म्हणून. फ्लेकचा अर्थ आहे तसे पापुद्रे असणे. त्यामुळे काय करायचं? मेटल म्हणजे धातूंचे पापुद्रे तयार करायचे. अगदी हे पापुद्रे डोळ्याने दिसणार नाहीत, पुन्हा सांगतो. हे पापुद्रे सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्यानंतर जर तुम्हाला गोळे दिसले तर त्याला ग्रॅन्युलर पावडर म्हणायचं. आणि जर तुम्हाला त्याचे पापुद्रे दिसले तर तुम्ही त्याला काय म्हणायचं? फ्लेक्स म्हणायचं. मग का चांगले फ्लेक्स? कारण की फ्लेक्स एकामेकात अडकतात. एकामेकात अडकल्यामुळे व्यवस्थित पावडर पसरायला सुरू होते. ठीक आहे. आपण काय बघितलं? ग्रॅन्युलर पावडर बघितलं, मेटल फ्लेक पावडर बघितलं. मॅग्नेटिक ग्रॅन्युलर पावडर आहेत. म्हणजे ग्रॅन्युलर पावडर पण मॅग्नेटिक असं का म्हणलंय? कारण की लोहचुंबकाने ते आकर्षले जातात. मॅग्नेटिक फ्लेक पावडर म्हणजे फ्लेक म्हणजे काय? पापुद्र्यासारखी, पण ती मॅग्नेटिक म्हणजे कशाने? लोहचुंबकाने ती आकर्षली जाणार. आणि आहे फ्ल्युरोसंट पावडरमध्ये अँथ्रासिन. फ्ल्युरोसंट म्हणजे काय? चकाकणाऱ्या पावडर्स, विशिष्ट प्रकाशात चकाकणाऱ्या पावडर्स. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर्स वापरता येतात. आपण बघू की या पावडर्स वापरताना या मॅग्नेटिक पावडर का डेव्हलप केल्या गेल्या. या मॅग्नेटिक पावडर डेव्हलप करण्याचं कारण काय आहे? आता मॅग्नेटिक पावडर डेव्हलप करण्यासाठी किंवा मॅग्नेटिक पावडर डेव्हलप का झाल्या, तर या डेव्हलप होण्याचं कारण आहे
जास्त बेनिफिट आहे त्यांचं किंवा जास्त फायदा आहे त्यांचा. ठीक आहे, मग हा फायदा काय आपण बघूया. ठीक आहे, आता हा फायदा आपल्याला काय बघायचा आहे, हा फायदा आपल्याला बघायचा आहे की नॉर्मल पावडरने फिंगरप्रिंट्स कशा डेव्हलप होतात आणि मॅग्नेटिक पावडरने फिंगरप्रिंट्स कशा डेव्हलप होतात, या दोघांमधला फरक बघायचा आपल्याला. ज्यावेळी आपण काय बघणार आहोत, एक सिंपल पावडर बघणार आहोत. एक सिंपल पावडर ज्यावेळी बघणार आहोत आपण, त्यावेळी एक ब्रश वापरला आपण. मागे सांगितलं ग्लास फायबर ब्रश म्हणतात त्याला. ठीक आहे, किंवा फायबर ब्रश म्हणतात त्याला, किंवा कॅमल ब्रश म्हणतात. या प्रकारचे ब्रश आपण वापरतो आणि या प्रकारच्या ब्रशने नॉर्मल पावडर्स पसरवतो आपण. नॉर्मल पावडर्स पसरवतो आपण. पसरवताना तो ब्रश गोल फिरवायचा असतो. समजा हे आहे तर हे गोल फिरवायचं असतं. म्हणजे आपण जसं रवी फिरवतो ना तसे बोटात फिरवायचं असतं आणि असं फिरवत 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 त्या पृष्ठभागाला रंगवत राहायचं असतं. ठीक आहे, कारण की फिरवताना काही पावडर पडते देखील. तेव्हा तो हातात फिरवतोय आणि हातात फिरवताना त्याने काय केलं, कागदावरचा फिंगरप्रिंट काढतोय तो. तेव्हा तो फिरवत चाललाय असं, नाही का, फिरवत चाललाय. आता जर आपण व्यवस्थित बघितलं तर कागदावर काही फिंगरप्रिंट डेव्हलप झालेले आहेत. कागदावर काही फिंगरप्रिंट डेव्हलप झालेले आहेत. या तितक्या व्यवस्थितपणे दिसत नसतील, पण काही फिंगरप्रिंट डेव्हलप झालेले आहेत. बघा इथे डेव्हलप झालेले आहे फिंगरप्रिंट. तर बघू आपण या कागदावर काही फिंगरप्रिंट डेव्हलप झालेले आहेत. या डेव्हलप झालेल्या फिंगरप्रिंट अतिशय इथे जर पाहिलं आपण तर आपल्याला हे दिसतंय, हे बोटाचं खालचं पेर, हे त्याच्या वरचं पेर असं दिसतंय. हे दिसतंय आपल्याला व्यवस्थित. बघा मी काढून टाकतो, ते दिसतंय आपल्याला, बोटाचं पेर दिसतंय. फिंगरप्रिंट डेव्हलप झाले. हे नॉर्मल पावडर वापरली आपण, म्हणजे ब्लॅक पावडर आहे ही, काळी दिसते ना, ब्लॅक पावडर आहे ही. पण हेच जर माझ्याकडे मॅग्नेटिक पावडर असती, तर त्याचा किती फायदा झाला असता त्याचा विचार करूया आपण. मॅग्नेटिक पावडर कशी वापरली जाते. मॅग्नेटिक पावडरसाठी एक मॅग्नेटिक वँड येते. वँड म्हणजे काय, जादूची काठी आपण कसं म्हणतो तशी जादूची काठी म्हणजे मॅग्नेटिक वँड येते. आता ही वँड काय आहे, ही जसं बघा ही वँड आहे, मॅग्नेटिक वँड आहे. आता ही पावडरमध्ये बुडवल्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमुळे, लोहचुंबकाच्या गुणधर्मामुळे ती पावडर त्याला चिकटणार ऑटोमॅटिकली. ठीक आहे, ती त्याला ऑटोमॅटिकली चिकटणार. आणि ही चिकटली त्याने ज्यावेळी पावडरमध्ये बुडवलं ती पावडर त्याला चिकटली. आता फायदा काय झाला बघा, आता पूर्ण पावडरच आहे ती पूर्ण पावडरच आहे, त्याला ब्रश काहीच नाही आहे. आणि ज्यावेळी त्याने ते फिरवायला सुरू केलं त्यावेळी फिंगरप्रिंट्स किती व्यवस्थितपणे डेव्हलप झाल्या. बघा या साईडला हे इथे तुम्हाला प्रिंट दिसते आणि त्या साईडची तिकडची प्रिंट बघा किती व्यवस्थित डेव्हलप झालेल्या फिंगरप्रिंट्स आहे. आणि त्याने ती ओढली की लगेच पावडर पडली, म्हणजे तुम्हाला वेगळं झटकायची गरज नाही. प्रॉब्लेम काय आहे, त्या कागदावर सर एक्स्ट्रा पावडर राहिली, त्याचं काय करायचं, फिदर ब्रश वापरावं लागतं, म्हणजे पुन्हा फिंगरप्रिंट पुसण्याची भीती आहे. पण मॅग्नेटिक वँडने बघा आपण फिदर काय वापरतो, ब्रश वापरतो ते पुसण्यासाठी, एक्स्ट्रा पावडर पुसण्यासाठी नॉर्मली, त्याच्यामुळे पुन्हा फिंगरप्रिंट खराब होण्याची भीती असते. पण हेच आपण वँडने, फक्त ती वँड जर फिरवली आपण, ती जर मॅग्नेटिक काठी फिरवली तर एक्स्ट्रा जी राहिलेली पावडर आहे ती ऑटोमॅटिकली त्याला चिकटून वरती येते. एक्स्ट्रा राहिलेली पावडर ऑटोमॅटिकली चिकटून वरती येते आणि तो ती वेगळी करू शकतो. पुन्हा फिरवा, पुन्हा जर काय पावडर राहिली असेल तर ती पुन्हा वेगळी होते. किती व्यवस्थित फिंगरप्रिंट डेव्हलप झाली होती. अशा प्रकारे मॅग्नेटिक पावडरना जास्त महत्त्व आलंय. तर मॅग्नेटिक पावडरने फिंगरप्रिंट किती व्यवस्थित डेव्हलप होतात हे आपण जरासं कम्पेअर करूया. एखादं फिंगरप्रिंट घेऊ. समजा प्लॅस्टिकच्या एका बॉटलवर फिंगरप्रिंट आहे असा मला डाऊट आहे. प्लॅस्टिकच्या एका बॉटलवर फिंगरप्रिंट आहे असं डाऊट आहे आणि मी ट्रॅडिशनल पावडर वापरतो आणि ट्रॅडिशनल पावडर वापरून मी या फिंगरप्रिंट्स गोळा करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, या फिंगरप्रिंट गोळा करायचा प्रयत्न करतोय. मला समजतंय की त्याच्यावर काही व्यवस्थित फिंगरप्रिंट उठत नाहीये. पांढरा सरफेस आहे त्यामुळे मी वापरताना काय वापरणार, पांढऱ्या सरफेसवर वापरताना मी काय वापरणार, काळी पावडर वापरणार. त्यामुळे मी काळी पावडर वापरतोय, पण एवढ्या व्यवस्थित फिंगरप्रिंट डेव्हलप झालेले दिसत नाहीत. अगदी अस्पष्ट अशा फिंगरप्रिंट दिसतात. बघा इकडे अगदी अस्पष्ट अशा फिंगरप्रिंट दिसतात, इथे आहे, इकडे आहे, अगदी अस्पष्ट आहेत फिंगरप्रिंट, तेवढ्या व्यवस्थित दिसत नाही. पण हेच जर आपण मॅग्नेटिक पावडर वापरली तर फिंगरप्रिंट्स किती चांगले डेव्हलप होऊ शकतात हे आपण एकदा बघून घेऊया. ठीक आहे, आता मी काय टाकली, मॅग्नेटिक पावडर टाकली, मॅग्नेटिक वँड वापरली, त्याच्यावर मॅग्नेटिक पॉवर घेतली. फिंगरप्रिंट बघा तुम्हाला किती ठळकपणे दिसायला सुरू होतात. एवढ्या ठळकपणे फिंगरप्रिंट दिसायला सुरू होतात तुम्हाला.
मग काय महत्वाचं आहे, काय जास्त चांगलं आहे, मॅग्नेटिक पावडर जास्त चांगले आहेत की ट्रॅडिशनल पावडर जास्त चांगले आहेत? ऑब्व्हियसली मॅग्नेटिक पावडर चांगले आहे. बघा एवढ्या चांगले दिसतात. मगाशी काय दिसलं होतं का? असं काहीच दिसलं नव्हतं. असं का होतं? याचं कारण काय आहे? याचं कारण आहे ट्रॅडिशनल पावडरमध्ये जो ब्रश वापरतो त्या ब्रशमुळे त्या फिंगरप्रिंट्स पुसले जाण्याची भीती तयार होते. याच्यामध्ये ब्रश नाहीच आहे. तुम्हाला जे दिसतंय झुपका तो पूर्ण पावडरच आहे. तो झुपका पूर्ण पावडरच आहे. त्यामुळे ती पावडर चिकटून जाते डायरेक्टली. त्याने पुसण्याची भीती कमी होऊन जाते. पुसण्याची भीती कमी होऊन जाते. अतिरिक्त लागलेली पावडर आपण काय करू शकतो? ती वँड त्याच्यावर फिरवून अतिरिक्त लागलेली पावडर आपण काय करू शकतो? वेगळी करू शकतो. सोपं आहे, खूप सोपं आहे. अशा प्रकारे आपण फिंगरप्रिंट डेव्हलप केलेले आहे. ठीक आहे. आता ही कुठे वापरता येणार नाही, हे त्याने अजून एक एक्झाम्पल दाखवलंय. ही कुठे वापरता येणार नाही त्याचा आपण विचार करू. मॅग्नेट आहे, ते मॅग्नेट आहे त्याचा याचा अर्थ जिथे कुठे धातूचा पृष्ठभाग आहे तिथे वापरता येणार नाही. धातूचा पृष्ठभाग कुठे असतो सर? बंदूक आहे, चाकू आहे, याच्यावर आपल्याला वापरता येणार नाही मॅग्नेटिक पावडर. का वापरता येणार नाही? एक एक्झाम्पल बघूया. समजा इथे फिंगरप्रिंट आहे, तिथे फिंगरप्रिंट आहे आणि तिथे मी मॅग्नेटिक हे वापरलं. बघा काय होतं, ती पावडर अख्खी आपण रंगवते तशी चिकटून जाते. का? कारण की त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत, लोहचुंबकाच्या प्रॉपर्टीज आहेत आणि हे लोहचुंबक त्या कशाकडे? धातूकडे आकर्षलं जातं. त्यामुळे फिंगरप्रिंट डेव्हलप होणार नाही. त्यामुळे मॅग्नेटिक पावडर कुठे वापरता येणार नाही आपल्याला? मॅग्नेटिक पावडर आपल्याला वापरता येणार नाही जिथे काय आहे? जिथे धातूचा पृष्ठभाग आहे. धातूचा पृष्ठभाग म्हणजे कपाट आहे, चाकू आहे, बंदुका आहेत, अजून काही जे जिथे धातू असेल. इव्हन आपण असं विचार करूया, गाडीमध्ये स्टेअरिंग आहे, स्टेअरिंगच्या आत पण आपण काय म्हणूया धातू असतो, त्यामुळे तिथे पण वापरता येणार नाही. ठीक आहे. अशा ठिकाणी आपल्याला काय करता येणार नाही? फिंगरप्रिंट्स काय वापरून घेता येणार नाहीत आपल्याला? फिंगरप्रिंट्स मॅग्नेटिक पावडर्स वापरून घेता येणार नाहीत. मॅग्नेटिक पावडर्स वापरून घेता येणार नाहीत. मग तिथे काय वापरायच्या? तिथे ग्रॅन्युलर किंवा मेटल फ्लेक पावडर्स वापरायचे, तिथे वापरायचं. पण तिथे काय वापरायचं नाही? मॅग्नेटिक पावडर वापरायचं नाही. अँथ्रासिन पावडर आपण मगाशी बघितली. अँथ्रासिन पावडरचं एक एक्झाम्पल बघितलं, त्या काचपट्टीवर नाही का ते चकाकून आलं, ते अँथ्रासिन पावडर आहे. तर भौतिक तंत्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? पावडर्स. तर आपण भौतिक तंत्रामधले सगळ्यात महत्वाचा पावडर हा पॉईंट बघितला. आता कागदावरचा अंगुली मुद्रा असतील तर नॉन मॅग्नेटिक आणि मॅग्नेटिक दोन्ही पावडर्स वापरता येतात. नॉर्मली सध्या वापर कुणाचा होतोय? नॉन मॅग्नेटिकचा होतोय. याचा अर्थ असा नाही की मॅग्नेटिक पावडर्स वापरायचे नाहीत, मॅग्नेटिक पावडर वापरता येतात. नॉन मॅग्नेटिक पावडर वापरण्याचं कारण काय आहे? कारण की घाम किंवा जी रसायनं आहेत, कागद ती रसायनं शोषून घेतो. त्यामुळे नॉन मॅग्नेटिक पावडर्सचा ब्रश फिरवताना अंगुली मुद्रा जास्त नष्ट होण्याचा धोका तयार होत नाही. पण स्पष्ट कधी तयार होणार? मॅग्नेटिक पावडर्सनी तयार होणार, हे आपण बघितलंय. गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक पावडर्स वापरता येतात. जसं की आपण प्लास्टिकची बॉटल बघितली, स्पष्ट कोण करणार? मॅग्नेटिक पावडर करणार. क्लिअर आहे माझ्यासाठी? अतिशय गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर आपण मगाशी बघितलं नाही का, त्या कशावर? प्लास्टिकच्या बॉटलवर ब्रश फिरवला तर अंगुली मुद्रा काय झाल्या? नष्ट व्हायचा धोका झाला. पण ते जर मॅग्नेटिक पावडर वापरल्या त्या व्यवस्थित येतात. त्यामुळे अगदी गुळगुळीत सरफेस असेल तर नॉन मॅग्नेटिक पावडर वापरणं अवघड होतं, मॅग्नेटिक पावडर वापरणं जास्त सोपं जातं. त्यानंतर पोत असलेले पृष्ठभागाचा अर्थ काय? पोत असलेल्या पृष्ठभागाचा अर्थ आहे टेक्स्चर आहे. टेक्स्चर आहे म्हणजे काय? समजा प्लायवूडचा विचार केला. प्लायवूड हे काय अगदी गुळगुळीत नाहीये, त्याला टेक्स्चर आहे. टेक्स्चर थोडं खडबडीत आहे. ते पोत असलेले पृष्ठभाग म्हणजे थोडेसे खडबडीत, म्हणजे जे हाताला पण आपल्याला खडबडीतपणा. अगदी स्मूथ पृष्ठभाग कुणाला म्हणता येईल? याची ग्लास, आपल्या मोबाईलची ग्लास काच अगदी सनमाइका लावलेला आहे. घरात सनमाइका लावतो ना आपण, त्या सनमाइकामुळे अगदी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. हे गुळगुळीत पृष्ठभाग. पण अगदी खडबडीत सनमाइका लावलेली असतील तर त्यांना आपल्याला काय? पोत असलेले पृष्ठभाग म्हणता येईल. त्यामुळे पोत असलेले पृष्ठभाग जर असतील तर इथे ब्रश मारत असताना त्या पोतांमधून ब्रश जाऊन अंगुली मुद्रा खराब होऊ शकतात. त्यामुळे तिथे नॉन मॅग्नेटिक पावडर वापरायची नाही, मॅग्नेटिक पावडर वापरायची जास्त चांगलं आहे तिथे. ठीक आहे. पृष्ठभाग जर उभा असेल तर तिथे मॅग्नेटिक पावडर चिकटणं थोडंसं अवघड होईल. त्यामुळे पृष्ठभाग जर उभा असेल तर मॅग्नेटिक पावडर टिकणं अवघड असतं. त्यामुळे आडव्या पृष्ठभागावर मॅग्नेटिक पावडर वापरणं जास्त सोपं जातं. तर तसं बघायचं, पृष्ठभाग आडवा करता येतात. जसं की प्लास्टिकची बॉटल आपण आडवी केली आणि मग त्याच्यावर पोत म्हणजे मॅग्नेटिक पावडर वापरली, जास्त चांगलं जमतं आपल्याला. समजा जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर मॅग्नेटिक पावडर उत्तम. मगाशी सांगितले मी तुम्हाला. का? कारण की ब्रशचा स्ट्रोक मारत असताना पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे काय होऊ शकतं? अंगुली मुद्रा नष्ट होऊ शकतात.
ठीक आहे. धातूवर वापरता येतात का मॅग्नेटिक पावडर? धातूवर वापरता येत नाही, कारण की मॅग्नेटिक पावडर धातूला काय होणार, चिकटून बसणार. त्यामुळे काय वापरायच्या, नॉन मॅग्नेटिक पावडर म्हणजे ब्लॅक पावडर, ग्रे पावडर, व्हाईट पावडर, आपण ज्या रेग्युलर पावडर बघतो त्या वापरायच्या. अशा प्रकारे मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक पावडर मधले आपण काही फरक बघितले. हे तुम्हाला दाखवलंय पण मी ऑनलाईन. ठीक आहे, म्हणजे व्हिडिओ दाखवलाय पण त्याचा तुम्हाला समजावून. आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ESDA चा फक्त फुल फॉर्म माहिती पाहिजे. भौतिक तंत्रामध्ये पावडर सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला ESDA चा फुल फॉर्म माहिती पाहिजे. ESDA चा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोस्टॅटिक डिटेक्शन ॲपॅरेटस. इलेक्ट्रोस्टॅटिक डिटेक्शन ॲपॅरेटस म्हणतो आपण याला. तर कागदावर अदृश्य स्वरूपात असलेल्या ज्या अंगुली मुद्रा आहेत त्या उचलण्यासाठी आपण ESDA चा वापर करतो, इलेक्ट्रोस्टॅटिक डिटेक्शन ॲपॅरेटसचा वापर करतो. डिटेल माहिती पाहिजे असेल तर सांगा, मी सांगतो, पण तुम्हाला याचा फुल फॉर्म माहिती असेल तरी पुरेसे आहे. आणि नॅनो पार्टिकल, नॅनो पार्टिकल म्हणजे काय? नॅनो पार्टिकल म्हणजे अगदी सूक्ष्म कण असलेली पावडर असते. त्यामुळे इतकी सूक्ष्म कण असतात या पावडरचे की ते अतिशय आराममध्ये फक्त आणि फक्त त्या अंगुली मुद्रा असलेल्या रेषांवरच, त्या अंगुली मुद्रा असलेल्या ठसावरच बसते, इतर कुठेही बसत नाही, असा अर्थ. त्यामुळे त्याच्यात डिटेल वाचायची काही गरज नाही. तर आपण 2 पॉईंट बघितले आतापर्यंत. 2 पॉईंट काय बघितले? सगळ्यात पहिला आपण बघितलं ऑप्टिकल डिटेक्शन बघितलं. ऑप्टिकल डिटेक्शन मध्ये आपण काय बघितलं? ऑप्टिकल डिटेक्शन मध्ये आपण व्हिज्युअल एक्झामिनेशन बघितली, फ्लुरोसन्स एक्झामिनेशन बघितली, UV लाईट बघितला, इन्फ्रारेड लाईट बघितला आणि मल्टीस्पेक्ट्रल लाईट बघितला. त्यानंतर आपण काय बघितलं? त्यानंतर आपण भौतिक तंत्र बघितली. भौतिक तंत्रामध्ये आपण पावडर बघितल्या. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ESDA बघितलं आणि नॅनो पार्टिकल्स बघितले. आतापर्यंत आपण 2 पॉईंट बघितले. हे आपण व्हिडिओ बघितले ऑलरेडी. आता त्याच्या पुढचं आहे अमायनो आम्ल. आपल्या घामामध्ये अमायनो आम्ल असणार आहेत, अमायनो ऍसिड असणार आहेत. ह्या अमायनो ऍसिड्स असल्यामुळे आपल्याला फिंगरप्रिंट तपासणं सोपं जातं. मग अशासाठी आपण काय काय वापरतो ते बघायचं आहे. बघा प्लीज लक्षात घ्या. अमायनो ऍसिड असल्यामुळे आपण जी तंत्र वापरतो, तुम्ही निनहायड्रीन वाचलंय, पण तुम्हाला हे माहित नाहीये की निनहायड्रीन का वापरतात. निनहायड्रीन का वापरतात? अमायनो ऍसिडसाठी. तुम्हाला जर असा प्रश्न आला, आपल्याला काय वाटतं की सर खूप खोलीत चालेल, खोलीत नाहीये. प्रश्न काय बघा, अंगुली मुद्रा शास्त्रामध्ये निनहायड्रीन प्रोसेस किंवा निनहायड्रीन प्रक्रिया वापरली जाते, त्याचं मूळ कारण काय आहे? एक, घामामध्ये अमिनो आम्ल असणे, घामामध्ये स्निग्धाम्ल असणे, घामामध्ये क्लोराईड असणे, वरीलपैकी सर्व. कशासाठी वापरले जाते? वरीलपैकी सर्व आहे का? नाही. का? घामामध्ये काय आहेत? अमायनो आम्ल आहेत. घामामध्ये अमायनो आम्ल आहेत म्हणून निनहायड्रीन वापरणं आपल्याला शक्य झालेलं आहे. अमायनो ऍसिड नसते तर निनहायड्रीन वापरताच आलं नसतं. का? निनहायड्रीन अमायनो ऍसिड बरोबरच अभिक्रिया करतं, दुसऱ्या कशासोबतही अभिक्रिया करत नाही, रासायनिक अभिक्रिया करत नाही, मग ती वापरताच आलं नसतं. मग हे निनहायड्रीन जे आहे, हे निनहायड्रीन सोल्युशन जे तयार करतात, हे सोल्युशन 2 टप्प्यात तयार करतात. सगळ्यात पहिलं जे सोल्युशन असते त्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, सहज सोल्युशन असं म्हणतात. आणि दुसरं सोल्युशन जे असते त्याला वर्किंग सोल्युशन म्हणतात, म्हणजे जे ऍक्च्युअली वापरलं जाते. म्हणजे सहज सोल्युशन आहे ते कसं तयार केलं जाते? त्यात निनहायड्रीन 25 ग्रॅम वापरतात. मग अब्सोल्यूट अल्कोहोल, अब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे काय? त्यात पूर्णपणे अल्कोहोल आहे, 1% पण पाणी नाही, सगळं अल्कोहोल आहे, म्हणजे त्याच्यात पूर्ण अल्कोहोल आहे. अशा अल्कोहोलला अब्सोल्यूट अल्कोहोल म्हणतात. ते किती घ्यायचं? 225 ml घ्यायचं. मग इथाइल ऍसिटेट 10 ml घ्यायचं आणि ग्लायसिल ऍसिटिक ऍसिड 25 ml घ्यायचं. हे सगळं एकत्र केल्यामुळे, हे चारही एकत्र केल्यामुळे जे सोल्युशन तयार होतं त्याला सहज सोल्युशन म्हणतात. हे पाठ करायचंय का? माहित नाही. आजपर्यंत असा प्रश्न आलेला नाही, येईल की नाही माहित नाही. त्यामुळे पाठ करायचं असेल तर तुमची जबाबदारी आहे, नसेल तर सोडून दिलं तरी चालेल. प्रश्न आला तर मी डाटा दिलाय, वाचायचं की नाही वाचायचं तुम्ही ठरवायचंय. नोट्समध्ये पण असणार आहे, वाचायचं की नाही, रट्टा मारायचं की नाही मारायचं तुम्ही ठरवायचं. ओके, तर सहज सोल्युशन काय आहे? माझं एक वैयक्तिक मत आहे, माझं एक 30 सेकंद घेतो तुमचे. माझं एक वैयक्तिक मत आहे. मी असं म्हणतोय की सशाची शिकार करायची असेल ना तर वाघाच्या शिकारीच्या तयारीने जायचं, तर ससा सापडतो. फक्त सशाच्या तयारीने गेला ना मग काहीतरी राहतं, काहीतरी विसरून जातं, काहीतरी सुटून जातं. त्यामुळे असा विचार करू नका की सर थोडक्यात घ्या. थोडक्यात घ्यायला फिंगरप्रिंट तास 1.5 तासात पण संपवली जाते. काय करायचं? फक्त वाचून दाखवायचं, रट्टा मारायचा. असं वाचा की जेणेकरून 4 गोष्टी एक्स्ट्रा माहिती असू देत, 2 गोष्टी आल्या त्यातल्या तर राहणार काहीच नाही. वाचून जातानाच 2 गोष्टी वाचून गेला आणि 2च गोष्टी आल्या तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे प्लीज, तुम्हाला असं वाटलं ना महत्वाचं नाही, सोडून द्या ना. काय गरज आहे? सोपं आहे ना, नका वाचू. काही लोकांना वाटतंय गरज आहे ते वाचतील, असो.
परत जाऊया आपण सहज सोल्युशन. सहज सोल्युशन तयार करताना काय काय वापरायचं? नीन हायड्रेन वापरायचं, अब्सोल्यूट अल्कोहोल वापरायचं, इथाइल एसिटेट वापरायचं, ग्लायसिल ॲसिटिक ॲसिड वापरायचं. मी ऍसिड म्हणतोय, ऍसिडचा जर आम्ल आहे हे वापरायचं. सहज सोल्युशन तयार झालं. या सहज सोल्युशन हे जे तयार झालं त्याच्यात 225 अधिक 25 250, 250 अधिक 10 260 आणि या ग्रॅमला पण आपण ml करू तात्पुरतं. 260 आणि 25 285, बरोबर आहे म्हणलं. 285 ml टोटल तुमच्याकडे काय झालं? हे सोल्युशन तयार झालं. याच्यापैकी फक्त 52 ml सोल्युशन घ्यायचंय तुम्हाला. याच्यापैकी फक्त किती ml सोल्युशन घ्यायचंय? 52 ml याच्यापैकी. आणि ते कशात टाकायचंय? HFE 7100 नावाचं लिक्विड येतं. HFE 7100 नावाचं लिक्विड येतं. ते 1 लिटर घ्यायचं आणि त्या 1 लिटरमध्ये हे 52 ml टाकायचं सहज सोल्युशन. मग तुमचं आता नीन हायड्रीन सोल्युशन तयार झालं, ज्याला वर्किंग सोल्युशन म्हणतात, जे काम करणारं सोल्युशन आहे. जे काम करणारं सोल्युशन आहे. मग हे काम करणारं सोल्युशन जे आहे हे तुम्हाला वापरायचं आहे. तुम्हाला काय वापरायचं नाहीये? सहज सोल्युशन वापरायचं नाहीये. प्रश्न असाही येऊ शकतो, नीन हायड्रीन सोल्युशन पैकी खालीपैकी कोणते सोल्युशन अंगुली मुद्रा विकसित करण्यासाठी वापरलं जातं? ऑप्शन नंबर 1 सहज सोल्युशन, ऑप्शन नंबर 2 वर्किंग सोल्युशन, ऑप्शन नंबर 3 वरीलपैकी दोन्ही, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी दोन्ही नाही. काय वापरायचं? वर्किंग सोल्युशन वापरायचं. वर्किंग सोल्युशन वापरायचं. ठीक आहे. मग कसं वापरायचं? एक तुम्हाला लोकांना माहिती आहे पाव वगैरे तयार करण्याची जो बॉक्स येतो माहिती आहे का, तसा एक बॉक्स घ्यायचा. त्या बॉक्समध्ये हे लिक्विड काय करायचं? टाकायचं. अगदी कमी टाकायचं, खूप जास्त नाही, की अगदी तो भिजून खराब नाही झाला पाहिजे पृष्ठभाग, तर अगदी कमी टाकायचं. आणि ज्या पृष्ठभागावर अंगुली मुद्रा आहेत तो पृष्ठभाग या ट्रेमध्ये ठेवायचा. ज्या ट्रेमध्ये आपण ते लिक्विड घेतलं होतं त्या ट्रेमध्ये ठेवायचा आणि तो उचलायचा आणि तो सुकवायसाठी ठेवायचा. सुकवायसाठी ठेवायचा. एकदा ते सुकलं की नॉर्मली त्याच्यामध्ये 80 डिग्री सेल्सिअसला त्याला गरम करायचं आणि अशा वेळी हवेची आर्द्रता किंवा जे तापमान ते वातावरण तुम्ही जे घेणार आहे त्या वातावरणाची आर्द्रता किती पाहिजे? 65%. सर असं म्हटलंय पुस्तकात की 80% ते 120% घ्यायचंय. 80 डिग्री ते 120 डिग्री घ्यायचंय. 80 डिग्री ते 120 डिग्री घ्यायचं. तुम्ही म्हणता 80 डिग्री फक्त. बघा मी मानक परिस्थिती सांगितली. मानक परिस्थितीचा अर्थ आहे बेस्ट परिस्थिती. 120 डिग्री पर्यंत जा ना, कोण नाही म्हणते, पण काय होईल? पृष्ठभाग खराब व्हायला सुरू होईल. त्यामुळे नाही जायचं. बेस्ट डिग्री किती आहे? 80 डिग्री. 80 ते 120 डिग्री सांगितलंय पुस्तकांमध्ये. याचा अर्थ 120 डिग्रीला जायचं नाही. 80 डिग्री बेस्ट आहे टेम्परेचर. या टेम्परेचरला तो पृष्ठभाग गरम करायचा. तो पृष्ठभाग गरम केला आणि त्यावेळी त्याच्या आजूबाजूला असलेलं पाणी किती पाहिजेत? हवेत पाणी किती पाहिजेत? 65%. बेस्ट परिस्थिती तयार होणार. मानक परिस्थिती काय? 80% तापमान, 65% आर्द्रता. रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सापेक्ष आर्द्रता. बेस्ट सोल्युशन, बेस्ट परिस्थिती काय करण्यासाठी? नीन हायड्रीन वापरण्यासाठी. मग अशा वेळी ज्यावेळी तुम्ही हे गरम करताय त्या आर्द्रतेमध्ये, त्यावेळी त्या अंगुली मुद्रांना ऑटोमॅटिकली रंग यायला सुरू होतो. कोणता रंग येतो? तो लालसर जांभळा ते गडद जांभळा रंग असतो. कसा रंग असतो? असा रंग असतो. या प्रकारची फिंगरप्रिंट डेव्हलप होते नीन हायड्रीनने. काय केलं आपण? पहिला त्याच्यावर नीन हायड्रीनचं सोल्युशन टाकलं, आर्द्रता आणि 80 डिग्रीने गरम केलं. गरम केल्या त्याला रंग आला, डेव्हलप झाली नीन हायड्रीन. अशा प्रकारे आपण नीन हायड्रीन वापरून अंगुली मुद्रा डेव्हलप करतो. आता या पद्धतीमध्ये रंग आणण्यासाठी बघा सर पुस्तकात नाही, पुस्तकात गुलाबी रंग म्हणलाय. गुलाबी रंग कधी येणार? ज्यावेळी तुम्ही झिंक वापरताय ना त्यावेळी गुलाबी रंग येतो किंवा नारंगी रंग येतो. झिंक नाही वापरलं तर लालसर जांभळा किंवा गडद जांभळा. तुम्हाला दाखवलंय मी हे. हा काय गुलाबी रंग आहे का? नाही सर, जांभळा वाढतोय मग जांभळा येतो. तुम्हाला गुलाबी वाटला गुलाबी लिहा. गुलाबी रंग कधी येणार? झिंकचा वापर केल्यानंतर. झिंक नाही वापरलं तर काय येणार? जांभळा किंवा गडद जांभळा रंग येणार. ठीक आहे. झिंक वापरलं तर गुलाबी किंवा नारंगी रंग पण येऊ शकतो. गुलाबी किंवा नारंगी रंग येऊ शकतो. हे काय आहे? नीन हायड्रीन. काय वाचतोय आपण? तिसरा पॉईंट वाचतोय. अमायनो ऍसिड वापरून आपण अंगुली मुद्रा कशा डेव्हलप करायच्या. अमायनो ऍसिड वापरायचं का आपल्याला? नाही, ते ऑलरेडी असणार आहे त्याच्यामध्ये. ते असल्यामुळे आपण काय काय करतोय हे आपण वाचतो. अजून काय वापरू शकतो? अजून आपण डीएफओ वापरू शकतोय. डीएफओ शॉर्ट फॉर्म आहे डीएफओ. फुल फॉर्म काय आहे? 1,8 डायझोफ्ल्युरेन 9,1. बघा डायझोचं डी, फ्ल्युरेनचं एफ आणि 1चं ओ, डीएफओ म्हणून डीएफओ पद्धत म्हणतात. अमायनो ऍसिड असल्यामुळेच डीएफओ. बघा अमायनो ऍसिड आणि डीएफओ यांच्यामधल्या अभिक्रियेमुळे अंगुली मुद्रा कोणता रंग येतोय? लाल किंवा गुलाबी रंग येतोय. लाल किंवा गुलाबी रंग कसा येतोय? या प्रकारचा. नॉर्मल डोळ्याने एवढं चांगलं दिसणार नाही. याला फ्लुरोसंट लाईट मध्ये फोटो काढलाय हा, म्हणून ते चकाकते. तुम्हाला दिसतंय, चकाकताना दिसतंय नाही का? माझ्या शर्ट सारखं चकाकताना दिसतंय. ठीक आहे.
का? कारण की त्याच्यामध्ये फ्लोरोसंट लाईट वापरलाय. आता आठवतंय फ्लोरोसंट लाईट का वापरायचा? कारण की गोष्टी चकाकतात, फोटो चांगले निघतात. ठीक आहे. कोणता रंग आहे? लाल आहे किंवा गुलाबी रंग येऊ शकतो. नाव काय आहे? DFO. DFO मध्ये काय असते? 1,8 डायझोफ्ल्युरेन 91 हे सोल्युशन असते. 1,8 डायझोफ्ल्युरेन 91 हे सोल्युशन असते. ओके. मग त्याच्यात काय काय आहे हे सांगितलंय. लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा, नाहीतर सोडून द्या. माझं काम काय? देणं, डाटा देणं हे माझं काम आहे. ठीक आहे. सोल्युशन तयार करायचं कसं माहित पाहिजे, लक्षात ठेवा, नाहीतर सोडून द्या. डायझोफ्ल्युरेनने रंग कोणता येतो ते मात्र माहिती पाहिजे, लाल किंवा गुलाबी. त्यामुळे मी प्रत्येकाला रंग टाकून दिलाय कोणकोणता रंग येतो. पुढे पुढे आहे इंडाडिऑन. इंडॉन्डिऑन याला दुसरं नाव आहे ज्युलिज पिंक असं नाव दिले त्याला. ज्युलिज पिंक असं नाव दिले त्याला. ठीक आहे. नॉर्मली इंडॉन्डिऑन जर तुम्ही वापरलं तर रंग कसा येणार? आपल्याला वाटतं सर पिंक येणार वाटतं, ज्युलिज पिंक नाव. पिंक येत नाही, तो रंग कसा येतोय बघा. हा आहे इंडॉन्डिऑनमुळे येणार रंग. पुन्हा फ्लोरोसंट लाईट वापरलाय बघा. इथे सगळीकडे दिलंय मी, नाही असं नाही. फ्लोरोसंट तंत्राचा वापर करावा लागतो. का? कारण की त्याचा रंग नॉर्मल प्रकाशामध्ये व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे फ्लोरोसंट लाईट वापरायचं. फ्लोरोसंट लाईट वापरायचा, तुम्हाला लगेच चकाकताना दिसणार. कसा रंग दिसणार? नारंगी रंग दिसणार. पिवळसर नारंगी रंग दिसतो इंडॉन्डिऑन लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. 1,2 इंडॉन्डिऑन असं त्याचं ऍक्च्युअल नाव आहे, इंडॉन्डिऑन. ठीक आहे. कसं वापरायचं आहे? निनहायड्रिन प्रमाणेच वापरायचं आहे. पाणी तयार करायचं, पृष्ठभाग बुडवायचा किंवा पृष्ठभागावर स्प्रे करायचा, थोडंसं गरम करायचं, ऑटोमॅटिकली रंग यायला सुरू होतो. इंडॉन्डिऑन. पुन्हामुळे अमायनो ऍसिड्समुळे रंग आलाय. मग अमायनो ऍसिडमुळे काय काय वापरलं आपण? निनहायड्रिन वापरलं, DFO वापरलं, इंडॉन्डिऑन वापरलं. हे अमायनो ऍसिडला रंग देणारे झाले. पुढचं आहे फ्लोरोसामाइन कोणता रंग देतं? निळा रंग देतं का बघूया आपण. निळा रंग देतं. चला फ्लोरोसामाइन. पुन्हा बघा इथे दिले तुम्हाला. उघड्या डोळ्यांनी दिसतं का? दिसत नाही. मग काय वापरायचं? मग अतिनील किरण म्हणजे फ्लोरोसंट लाईट वापरायचा. फ्लोरोसंट लाईट वापरला की ते निळं दिसायला सुरू होतं. फ्लोरोसामाइन. मग तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो? 1 इकडे येऊ शकतं निनहायड्रिन, 2 फ्लोरोसामाइन, 3 इंडॉन्डामाइन आणि 4 DFO. इकडे काय येणार? इकडे येणार रंग येणार जांभळा, लाल, नारंगी आणि निळा. लावा जोडा. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की कोणतं रंजक वापरल्यामुळे कोणता रंग येतो. त्यामुळे रंग लक्षात ठेवा. हा कशामुळे? फ्लोरोसामाइन आहे. फ्लोरोसामाइनमुळे. ठीक आहे. बघा काय आहे, इंग्लिश वाचताना फ्लोरेसामाइन असं उल्लेख होतो. त्याचं मराठी लिहिताना फ्ल्युओरेसामाइन. आपण उच्चार करताना फ्लोरेसामाइन असा उच्चार करतो. त्यामुळे त्याचा फ्लोरेसामाइन उच्चार पण बरोबर आहे, फ्ल्युओरेसामाइन पण उच्चार बरोबर आहे. ठीक आहे. पुन्हा तयार करण्यासाठी कसं कसं वापरलं जातं ते दिलंय. लक्षात ठेवायचं असेल तर तुमची मर्जी, अदरवाईज सोडलं तरी चालेल. पुन्हा सांगतो. निनहायड्रिनमुळे येणारा रंग कसा होता? निनहायड्रिनमुळे येणारा रंग होता जांभळा. झिंक वापरलं तर गुलाबी किंवा नारंगी. त्यानंतर आपण वापरलं DFO मुळे येणारा रंग कसा होता? तो होता लाल किंवा गुलाबी. त्यानंतर इंडॉन्डामाइन वापरल्यामुळे रंग कसा आला? पिवळसर नारंगी किंवा केशरी म्हणणे आपण. आणि फ्लोरोसामाइन वापरल्यामुळे रंग कसा आला? निळा रंग आला. ठीक आहे. हे सोडून अजून काय वापरता येतं? जेनिपिन वापरता येतं. जेनिपिनमुळे येणारा रंग हा निळा असतो. ठीक आहे. आणि लॉझोनमुळे लाल किंवा तपकिरी रंग येतो. ठीक आहे. हा लॉझोनमुळे येणारा रंग आहे. लाल किती भडक लाल आहे बघा. हा किती भडक लाल आहे. विचार करा आता. हा रंग विचार करा आणि याच्या आधी आपण एक लाल रंग बघितला होता. हा रंग विचार करा. ठीक आहे. याच्यापेक्षा या दोघांच्या मध्ये फरक काय बघा. या लाल रंगामध्ये कुठेच तपकिरी छटा नाहीये. पण इथल्या लाल रंगामध्ये मात्र काही ठिकाणी या तपकिरी छटा आलेल्या आहेत. याला तपकिरी कडा, याच्या ज्या कडा आहेत ना, या तपकिरी रंगाच्या होत जातात. ठीक आहे. असं तर तुम्हाला ही नावं लक्षात ठेवायची आहेत. निनहायड्रिन आहे, DFO आहे, इंडॉन्डामाइन आहे, फ्लोरेसामाइन आहे, जिनपिन आहे किंवा लॉसन आहे. ही नावं तुम्हाला लक्षात पाहिजेत. कशामुळे आहेत? अमायनो आम्लामुळे. पुस्तकात जर एकच दिले, पुस्तकात काय दिले? पुस्तकात असले दिलेच नाही. पुस्तकात निनहायड्रिन दिले, बास संपला विषय. का? तेवढेच दिले, त्रास नकोय जास्त. आपल्याला वाचायचं आहे. ठीक आहे. अजून काही नावं दिलेत मी. DMAC, DMAB. हा खूप सुंदर रंग, पिवळा रंग येतोय. पिवळा रंग बघा कसा येतोय. पिवळा हिरवा असा रंग येतोय. DMAC, DMAB. नाव कसं आहे बघा. DMAC
तुम्हाला लक्षात ठेवायचं, डायमिथाईल अमायनो सिनेमा किंवा सिनेम अल्डिहाइड. डी डायमिथाईल, ए अमायनो, सी सिनेम, ए अल्डिहाइड, DMAC. ठीक आहे, ठीक आहे. बघा, डायमिथाईल DM अमायनो सिनेम अल्डिहाइड DMAC, किंवा DMAB डायमिथाईल अमायनो बेन्झाल्डिहाइड असे आहेत. आणि रंग हिरवा किंवा पिवळा असा रंग येतोय, हिरवा किंवा पिवळा असा रंग येतोय. बघा, हिरवा किंवा पिवळा असा रंग आहे. नॉर्मली पिवळा म्हणतात त्याला. ठीक आहे, दिसताना थोडीशी हिरवी छटा वाटते. अशा प्रकारे अमायनो ॲसिडचा वापर करून आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. बघा, प्लीज बघा, मी प्रत्येक केमिकलचा रंग द्यायचा विचार केलेला, हे प्रयत्न केलेला आहे. जेनेपिनचा रंग नाही का दिला, कारण की तो ऑलरेडी कशासारखा दिसतोय, फ्ल्युरेसामाइन सारखा दिसतोय, त्यामुळे मी तो नाही दिला. तो रंग जवळपास सेमच असणार आहे, त्यामुळे देऊन परत कन्फ्युजन नको म्हणून मी नाही दिलं जेनेपिन. ठीक आहे, पण बाकी सगळ्यांचे मी रंग तुम्हाला दिले जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं. का, आपला मेंदू शब्द लक्षात ठेवत नाही, आपला मेंदू चित्र लक्षात ठेवतो. तुम्ही जे वाचताय ना त्याचे फोटो उठत जातात मेंदूवर, म्हणून रिव्हिजन करतो आपण. रिव्हिजन का करतो, ते फोटो चांगले उठावेत म्हणून. त्यामुळे कधी कधी परीक्षेत वाटतं, मला माहिती आहे ते पुस्तकाच्या डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात त्याचं उत्तर होतं, पण ते काय होतं आठवत नाही. का, रिव्हिजन केलेलं नाही, तो फोटो अस्पष्ट झाला आहे. त्यामुळे फोटो व्यवस्थित बघत जा, त्या फोटोवर लिहित जा, तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल गोष्टी. ओके, इथेपर्यंत आपण काय बघितलं, इथेपर्यंत आपण बघितलं अमायनो ॲसिडमुळे कोणकोणते आपण केमिकल वापरू शकतो किंवा कोणकोणत्या पद्धती वापरू शकतो बघितलं. आता आपण बघणार आहे इक्राईन म्हणजे इतर गोष्टी, म्हणजे त्या घामामधल्या इतर गोष्टींमुळे काय काय वापरता येतात. पुन्हा DMACच आहे, फक्त हे 4 DMAC आहे. वेगळं काय लक्षात ठेवलं नाही तरी चालतं. DMAC, आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, सिल्वर नायट्रेट. तुमच्या पुस्तकात दिले सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेटचं द्रावण घेतो. सिल्वर नायट्रेटचं द्रावण हे प्रकाश संवेदनशील आहे. म्हणजे काय, प्रकाशात आलं की सिल्वर नायट्रेट मधलं नायट्रेट गायब होतं आणि काय तयार होतं, सिल्वरचा धातू तयार होतो. खूप आधी हे फोटोमध्ये वापरायचे, फ्लॅशमध्ये वापरायचे. तो फ्लॅश ओपन केला, फट करून फुटायचा, तो सिल्वर नायट्रेट असायचं, फुटायचा तो. का, कारण की संवेदनशील असतं ते, लगेच अभिक्रिया होते त्याची, आणि तिथे चांदीचा थर जमा व्हायचा त्या लाईटमध्ये. मग लगेच लाईट बदलायला लागायचा फोटोचा. खूप आधी जे फोटोग्राफी होती 1900च्या वेळी जी फोटोग्राफी होती, म्हणजे ज्यावेळी पहिला कॅमेऱ्यामध्ये फ्लॅशेस डेव्हलप झाले, ते सिल्वर नायट्रेटचे होते. ठीक आहे, तर सिल्वर नायट्रेट हे घामामधल्या क्लोराईड सोबत, मी मगाशी सांगितलं अमायनो ॲसिड सोडून क्लोराईड महत्वाचं आहे, या क्लोराईड सोबत अभिक्रिया पावते आणि त्यामुळे आपल्याला अंगुली मुद्रा डेव्हलप करता येतात, विकसित करता येतात. आणि हे बघण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, अतिनील किरणांचा वापर करायचा आहे. ज्यावेळी आपण सिल्वर नायट्रेट वापरणार त्यावेळी तपकिरी रंग येतो. तपकिरी रंग प्रकाशामध्ये, या प्रकाशामध्ये दिसतो नाही असं नाही. अगदी व्यवस्थित बघायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जे व्यवस्थित उघड्या डोळ्यांनी दिसत नाही त्याच्यासाठी अतिनील किरण वापरायची. तर असा तपकिरी रंग सिल्वर नायट्रेटमुळे येतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं हे कन्फ्युजन होतं, सिल्वर आहे म्हणजे चांदी आहे म्हणजे चंदेरी रंग येणार. चंदेरी रंग येत नाही, तपकिरी रंग येतो याच्यामध्ये. सिल्वर नायट्रेटमुळे तपकिरी रंग येतो, प्लीज लक्षात ठेवा. ठीक आहे, सिल्वर नायट्रेट क्लोराईड सोबत रिॲक्ट होतं, हे महत्वाचं आहे. क्लोराईड खूप महत्वाचं आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल, का तुमच्या पुस्तकात पण दिले ते, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतं, त्यामुळे तपकिरी रंगाचा, सामान्यतः तपकिरी रंगाचं काय दिसायला सुरू होतं, आपल्याला अंगुली मुद्रा दिसायला सुरू होते. ओके, 2 ते 10% सिल्वर. प्लीज लक्षात ठेवा, ऍक्च्युअली सिल्वर नायट्रेट वापरताना 1 ते 2% वापरायचं. मग 2 ते 10% का पुस्तकात दिले म्हणून दिले मी, तुमच्या पुस्तकात दिले म्हणून दिले. का सर 10% वापरता येते नाही असं नाही, पण 10% जर तुम्ही वापरला किंवा 10%पेक्षा जास्त जर तुम्ही गेला तर हा पूर्ण पृष्ठभाग देखील काय व्हायला सुरू होते, पूर्ण पृष्ठभाग देखील काय व्हायला सुरू होते, तपकिरी व्हायला सुरू होते. त्यामुळे ते पृष्ठभाग आणि अंगुली मुद्रा यांच्यामधला फरकच जाणवणार नाही. त्यामुळे 1 ते 2% सिल्वर नायट्रेट सोल्युशन पुरेसं असतं अंगुली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी. मॅक्सिमम किती वापरता येतं, मॅक्सिमम 10% वापरता येतं. 10%च्या वरती का जायचं नाही, 10%च्या वरती गेला तर काय होणार, पृष्ठभाग पण ज्याच्यावर अंगुली मुद्रा आहे तो पृष्ठभाग देखील काय व्हायला सुरू होणार, तपकिरी रंगाचा व्हायला सुरू होणार. कागद असेल तर कागद तपकिरी होणार, पृष्ठभाग असेल तर पृष्ठभाग तपकिरी होणार. त्यामुळे वापरताना आपण खूप कमी प्रमाण वापरतो, 1 ते 2% असं प्रमाण वापरतो त्याचं. ठीक आहे, ओके. या प्रमाणात सिल्वर नायट्रेट बघितलं आपण इक्राईनमुळे.
प्लीज बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं. आतापर्यंत आपण पॉईंट बघितलेत. ऑप्टिकल डिटेक्शन व्यवस्थित लिहून घेऊया आपण एकदा. 2 नंबरचा पॉईंट आपण बघितला. काय बघितला. भौतिक म्हणजे फिजिकल बाबी बघितल्या. फिजिकल मध्ये महत्वाचं काय होतं. पावडर्स होत्या. 3 नंबर आपण काय बघितलं. 3 नंबर आपण बघितलं अमायनो आम्ल, अमायनो ऍसिड्स बघितले. नावं बघा लक्षात येतात का. 1-2 मिनिटं थांबून. निनहायड्रिन होतं. बरोबर आहे. निनहायड्रिन होतं. अजून काय होतं सर. DFO होतं. बरोबर आहे. DFO होतं. अजून काय होतं सर. इंडांडामाइन होतं. बरोबर आहे. इंडांडामाइन होतं. अजून काय होतं सर. फ्लोरेसामाइन होतं. बरोबर आहे. फ्लोरोसामाइन होतं. बरं अजून काय होतं सर. DMAC होतं. डायमिथाइल. बरोबर आहे ना. डायमिथाइल अमायनो सिनेमाल्डिहाइड. बरोबर आहे. अजून काय होतं. DMAB होतं. व्हॉट इज DMAB. डायमिथाइल अमायनो बेन्झाल्डिहाइड होतं. हे सगळं बघितलं आपण. अजून काय राहिलं का. हां अजून राहिलं. अजून काय बघितलं. जेनिपिन बघितलं आपण त्याच्यामध्ये. अजून काय बघितलं. लॉसन बघितलं. हे आपण कशात बघितलं. फिजिकल पावडर्समध्ये बघितलं. सॉरी अमिनो ऍसिड्समध्ये बघितलं. अमिनो ऍसिड्समध्ये बघितलं झालं. त्यानंतर आपण क्लोराईड बरोबर रिॲक्ट होणारे बघितले. क्लोराईड बरोबर रिॲक्ट होणारे महत्वाचं काय बघितलं आपण. सिल्वर नायट्रेट बघितलं. सिल्वर नायट्रेट क्लोराईड बरोबर रिॲक्ट होणार नाही का. क्लोराईड बरोबर रिॲक्ट होणार इक्राईन मधलं क्लोराईड बरोबर रिॲक्ट होणार सिल्वर नायट्रेट बघितलं. झालं. इक्राईन संपले. आता घाम संपला. सगळ्यात पहिला आपण बघितलं प्रकाश. मग आपण बघितलं पावडर्स म्हणजे भौतिक गोष्टी. मग आपण बघितलं घाम जो येतो त्या घामामुळे काय काय डेव्हलप करता येतं. मग या घामामध्ये आपण बघितलं अमायनो ऍसिड्स आणि क्लोराइड्स. आता आपण बघणार आहे तेल. मग तैल लिहा किंवा तेल लिहा काही लिहा चालतंय. याच्यामुळे आपल्याला काय डेव्हलप करता येतं हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. मग आता इक्राईन झालं. तेलाचा विचार केला तर स्निग्धाम्ल येतात. आय थिंक 4th आहे ना आपलं. ऑप्टिकल भौतिक अमिनो ऍसिड इक्राईन 5वं आहे. ओके. स्निग्धाम्लाबरोबर काही रसायनं रिॲक्ट करतात आणि रिॲक्ट झाल्यामुळे रंग येतात. ती रसायनं कोणकोणती आहेत ती लिस्ट दिले. सॉल्वंट ब्लॅक 3, बेसिक व्हायोलेट 3, ऑइल रेड O, त्यानंतर आयोडीन द्रावण, रुथेनियम टेट्रॉक्साइड, ऑस्मियम टेट्रॉक्साइड, युरेमियम आहे ते बघा. युरोपियम आहे ते. युरोपियन नाही आहे ते. युरोपियम चेलट, नॅचरल येलो 3 आहे. नाईल रेड किंवा नाईल ब्ल्यू आहे किंवा फॉस्फोमॉलिब्डिक ऍसिड आहे. फॉस्फोमॉलिब्डिक ऍसिड आहे. सगळं बघा. आता तुम्हाला सोपं जाऊन मी काय केलंय. त्यांचं नावाचे जे फॉन्टचा कलर आहे तोच कलर मध्ये डेव्हलप होणार आहेत. हे लॉजिक लावलंय. व्यवस्थित लक्षात ठेवा. लॉजिक काय लावलंय मी. लॉजिक लावलंय की फॉन्टचा जो कलर आहे त्याच कलर मध्ये डेव्हलप होतोय. सॉल्वंट ब्लॅक आहे. ब्लॅक कलर मध्ये डेव्हलप होत आहे. बेसिक व्हायोलेट आहे. व्हायोलेट कलर मध्ये डेव्हलप होत आहे. ऑइल रेड आहे. रेड कलर मध्ये डेव्हलप होत आहे. आयोडीन तपकिरी रंगात डेव्हलप होत आहे. आयोडीनचा कलर तपकिरी आहे ना. तुम्ही सगळ्यांनी बघितलं आयोडीन जखमेला लावताना. रुथेनियम हे डार्क ग्रे कलर मध्ये डेव्हलप होत आहे. ऑस्मियम कलर कोणता दिसतोय. काळ्या कलर मध्ये डेव्हलप होत आहे. युरोपियम चेलट कोणता रंग दिसतोय बघा. युरोपियम हे अशी डायग्राम का घेतले. हे ऍक्च्युली एक कॅन आहे. डाएट सोडा हे दिसते का. DIET हे डाएट सोडाचं कॅन आहे. त्या कॅनवर फिंगरप्रिंट्स होते. त्याचा डेव्हलप करून काय वापरून युरोपियम चेलेट वापरून डेव्हलप केलंय. कलर कसा दिसतोय. लाल दिसतोय. युरोपियम चेलेट लाल कलरचे दिसते. ठीक आहे. मग सर तुम्ही लाल कलर का दिला नाही. कारण की ऑलरेडी मी ऑलिरेडला लाल कलर दिलाय त्यामुळे दिला नाही. दिला तरी चालेल. नंतर नोट्समध्ये टाकताना ती काळजी घेऊ आपण. लाल कलर फ्लुरोसंट वापरावं लागते. नॅचरल येलो बघा. हे कशावर काढलंय. एखादा गुन्हेगार खालती हात ठेवून उठत होता टाईलवर. टाईल डार्क कलरची होती. पाठीमागची टाईल बघा किती डार्क कलरची आहे. काळ्या रंगासारखी दिसते. हे इथे जी रेज दिसते ही म्हणजे त्या टाईलवर असणारं नक्षी आहे. आणि त्यावर उठत होता आणि त्याच्यावर ही फिंगरप्रिंट डेव्हलप केले. डार्क सरफेसवर डेव्हलप करण्यासाठी नॅचरल येलो वापरलेला आहे. आणि नॅचरल येलो तोच इथे दाखवलेला आहे मी. तर हे पण फ्लुरोसंट पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. लक्षात आलं मला. फ्लुरोसंट म्हणजे काय. फ्लुरोसंट म्हणजे काय. साध्या प्रकाशात जर व्यवस्थित दिसत नसेल तर फ्लुरोसंट वापरायचं. अतिनील किरण किंवा LEDs किंवा लेझर असं प्रकाश किरणाला आपण फ्लुरोसंट म्हणतोय. जे नोट्समध्ये आहे. याच्या आधीच्या टॉपिकमध्ये आपण बघितले ते नाही का. त्याच्यात बघून घ्यायचं. नॅचरल येलो आहे. पुन्हा बघा. पुन्हा सांगतोय इथे यादी दिले. यांच्याबद्दल डिटेल्स नाही आहेत. फक्त यादी आणि त्यांचे कलर एवढेच दिले.
एवढंच दिलंय. ठीक आहे. हे कशामुळे आहे? स्निग्धाम्लामुळे आहे. स्निग्धाम्लामुळे कोणकोणते आपण रसायन वापरतो तिथलं. आता आहे आपण वाफ वापरायची. वाफ वापरताना काय करायचं? नॉर्मली आपण यात प्रामुख्याने सध्या सायनोॲक्रिलेट वापरलं जाते. सायनोॲक्रिलाइट किंवा सायनोॲक्रिलेट म्हणतात त्याला, सायनोॲक्रिलेट. हे दोन तेवढे वापरले जात नाहीत. महत्वाचे दोन आहेत, आयोडीन आणि सायनोॲक्रिलेट. आणि सगळ्यात महत्वाचं आहे सायनोॲक्रिलेट. मग आयोडीन मध्ये काय केलं जातं? आयोडीनची क्रिस्टल घेतात, स्फटिक घेतात. एक बॉक्स असतो, या बॉक्सच्या खालती आयोडीनचे स्फटिक ठेवले जातात आणि इथे अशा चरा असतात. या बॉक्सला अशा चरा असतात किंवा होल्स असतात, छोटे छोटे होल्स असतात. नॉर्मल टेम्परेचरला काही न करता आयोडीनच्या स्फटिकांमधून धूर निघायला लागतो, फ्यूम निघायला लागते, वाफ निघायला लागते. आणि आपल्याला जे काही पाहिजे, जसं की इथे एक पेपर ठेवलाय, आपल्याला जे काही पाहिजेत हे झाकण बंद करायचं आणि या ज्या फ्यूम्स आहेत, या ज्या काही फ्यूम्स वाफा आहेत, या पेपरवर चिकटायला सुरू होतं आणि जिथं फिंगरप्रिंट्स असतील तिथे चिकटतात. अतिरिक्त फ्यूम्स लगेच काढून घ्यायचे आणि फोटो काढायचा. का लगेच काढायचा? कारण की तुम्ही थांबला की आयोडीनच्या फ्यूम्स आहेत, वाफा आहेत, त्या उडून जातात, त्या थांबत नाही तिथे. त्यामुळे तुम्हाला लगेच फोटो काढावा लागतो. फक्त जास्त तुम्हाला दिसतच नाही असं असेल तर थोडंसं झाकण उघडायचं, अतिरिक्त त्या धुराला बाहेर जाऊ द्यायचं आयोडीनच्या, आणि लगेच फोटो काढायचे. व्हिडिओ शूटिंग जे काय तुम्हाला करायचं आणि त्या फिंगरप्रिंट डेव्हलप करायच्या, म्हणजे ते फोटो जवळ ठेवायचे. ओके. बघा आता ही पद्धत डेव्हलप कशी झाली बघा. 1863 साली कुलियर या शास्त्रज्ञाने सांगितलं की आयोडीनची वाफ हस्तलिखित म्हणजे हँडरायटिंग किंवा फिंगर प्रिंटिंग डेव्हलप करण्यासाठी वापरता येईल. पण त्यावेळेस फिंगरप्रिंटला न्यायवैद्यकीय महत्व नव्हतं. फक्त त्याला डेव्हलप करता येईल एवढं त्यांनी सांगितलं. त्यांना अंगुलीमुद्रा विकास करण्यासाठी आयोडीनची वाफ 1961 मध्ये मॅक्लाफिनने कोणत्या प्रकारात वापरायची किंवा कशी वापरायची, तो बॉक्स चेंबर कसा तयार करायचा याची माहिती मॅक्लाफिनने दिली. आणि 1962 मध्ये लार्सनने, 75 मध्ये ट्रॉवेल यांनी ही पद्धत अजून विकसित केली. तो चेंबर व्यवस्थित कसा ठेवायचा, त्या फ्यूम्स कशा डेव्हलप होतील हे कसं बघायचं याच्याबद्दल त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे प्रश्न जर आले शास्त्रज्ञांवर तर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून दिले, अदरवाईज नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. तर काय करायचं पुन्हा बघूया. चेंबर अंगुलीमुद्रा असलेला पृष्ठभाग त्या चेंबरमध्ये ठेवायचा, त्याच्या खालच्या चेंबरमध्ये आयोडीनचे स्फटिक ठेवायचे, मगाशी सांगितलं. या स्फटिकातून वाफ येणार, ती त्या पृष्ठभागातल्या अंगुलीमुद्रांवर चिकटणार, लगेच त्याचे फोटो काढायचे. अतिरिक्त वाफ असेल तर, धूर असेल तर त्याला जाऊ द्यायचा आणि फोटो काढायचे. प्रामुख्याने कागदावर वापरला जातं, त्याचं कारण सांगतो. कागद हा सेल्युलोजने बनतो. कागद हा कशाने बनलेला आहे? सेल्युलोजने बनलेला आहे. सेल्युलोजने बनलेला जो कागद आहे, ज्यावेळी आपण कागदावर बोट ठेवतो किंवा लिहितो त्यावेळी तिथलं सेल्युलोज डिस्टर्ब होतं, ते काय होतं, विस्कटतं थोडंसं, आणि ते विस्कटलेल्या सेल्युलोजवर आयोडीन चिकटतं तात्पुरत्या काळासाठी. त्यामुळे कागदावरच्या अंगुलीमुद्रा किंवा जर लिहून खोडलं असेल तर ते वाचण्यासाठी आयोडीनचा वापर करता येतो. तर नंतर आपण सायंटिफिक एड्समध्ये आयोडीनला अजून थोडं डिस्कस करणार आहोत. इथे फक्त अंगुलीमुद्रासाठी आहे, त्यामुळे जास्त डिटेलमध्ये जात नाही मी. अशा प्रकारे काय वापरतो आपण? आयोडीन वापरतो. आणि याच प्रकारे आपल्याला काय वापरता येतं? सुपर ग्ल्यू, ज्याला ऍक्च्युअली म्हणतात सायनोॲक्रिलेट, हे वापरता येतं. सायनोॲक्रिलेट काय करायचं बघा, मुद्दा काय, सायनोॲक्रिलेटने एकाच वेळी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ठेवता येतात. चेंबरमध्ये बघा आपण काय ठेवलंय, सीडी ठेवले, कात्री ठेवले, कॅन ठेवलंय, ग्लास ठेवलाय, बंदूक ठेवले, कप ठेवलाय, पॅड ठेवलंय. ठीक आहे, वेगवेगळ्या वस्तू ठेवलेत. खालच्या चेंबरमध्ये काय असणार? खालच्या चेंबरमध्ये सायनोॲक्रिलेट असणार. सायनोॲक्रिलेटला गरम करायचं किती डिग्रीला? 120 डिग्रीला, 80% आर्द्रतेमध्ये. गरम केलं, हे तंतू असतात, त्याचे तंतू म्हणजे फायबर्स असतात, छोटे छोटे फायबर्स असतात. दिसताना तुम्हाला असं त्याची पावडर दिसल्या की दिसते, पण ते फायबर्स असतात. ते गरम केलं की त्यांची वाफ तयार होते. मग परत पुन्हा आयोडीन सारखंच ती वाफ काय होते, वरती जाते आणि चिकटते. फायदा काय? फायदा आहे अछिद्र पृष्ठभाग, म्हणजे गुळगुळीत पृष्ठभाग जरी असेल, सपोज ही बॉटल जरी आहे, याच्यावर जरी असेल तरी सापड, सीडी, बंदूक कशावरही असेल तर सापडेल. अछिद्र पृष्ठभाग म्हणजे जे गुळगुळीत पृष्ठभाग आहे त्याच्यावर पण वापरता येते हे सायनोॲक्रिलेट.
सुपर ग्ल्यू म्हणजे चिकटण्याची ताकद जास्त आहे त्याची, त्यामुळे ते लगेच चिकटून जाते गोष्टींना, ते लवकर निघत नाही. सुपर ग्ल्यू म्हणजे काय, लगेच चिकटतं ते. त्यामुळे याचा फायदा काय बघा, एकाच वेळी एका चेंबरमध्ये एकापेक्षा जास्त वस्तू ठेवता येतात. त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे की मी फक्त सीडीज ठेवू का, पेपरच ठेवू का, तुम्ही काही ठेवा, सगळ्यांवर चिकटणार ते एकाच वेळी. 120 डिग्रीला गरम का करायचं, कारण की तंतूंची वाफ झाली पाहिजेत म्हणून गरम करायचं. सध्या सगळ्यात जास्त वापरलं जाणारं वाफ अवस्था तंत्र म्हणजे वाफ तयार करून, धूर तयार करून, किंवा या आपण वेपर सिस्टीम मध्ये सगळ्यात जास्त जगात वापरलं जाणारं आयोडीन नाहीये, ते काय आहे, सायनोअॅक्रिलेट आहे. भारतात पण वापरतात बरं का, भारतात पण वापरतात. ठीक आहे, ते सायनोअॅक्रिलेट आहे. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे सध्या या सिस्टीममध्ये, वाफ अवस्था तंत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे सध्या. ठीक आहे, आयोडीनचे वाफ नाही, हे महत्वाचं आहे सध्या. पुस्तकात सर उल्लेख नाही, ती माझी चूक नाही, इथे वाचायचे आपण. ठीक आहे, ओके. आता सायनोअॅक्रिलेट आपण काय सांगितलं, एकापेक्षा अधिक वस्तूंवरील अंगुली मुद्रा एकाच वेळी डेव्हलप करता येतात वगैरे वगैरे सगळे सांगितलं. फोटोग्राफ्स करायचे फ्लुरोसंट पद्धतीने, म्हणजे काय, वेगळा प्रकाश टाकायचा आणि त्याला चकाकायला लावायचं, पुन्हा फोटो काढायचे, जास्त चांगले फोटो येतील. अशा पद्धतीने आपण या फिंगरप्रिंट्स तयार करतो. किती झाले, 6 झाले, 6 झाले. हे 7वा टाईप आहे. याचा पुढचा एकच टाईप राहिला म्हणजे हा पॉईंट संपतो. आता इलेक्ट्रिक इचिंग, कोरोजन किंवा इलेक्ट्रो डिपॉझिशन वापरायचं. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा. इलेक्ट्रो डिपॉझिशन कसं आहे, एकावर अंगुली मुद्रा आहे तसा डाऊट आला म्हणून त्याला इलेक्ट्रिसिटी, केमिकल ठेवून इलेक्ट्रिसिटी दिली, ते केमिकल ऑटोमॅटिकली त्या इलेक्ट्रिसिटीमुळे जिथे अंगुली मुद्रा आहे त्याच्या आजूबाजूला जाऊन चिकटायला सुरू झालं, डिपॉझिट झालं म्हणून डिपॉझिशन आहे. इलेक्ट्रिसिटी वापरली म्हणून इलेक्ट्रो आहे. इलेक्ट्रो डिपॉझिशन पद्धतीने आपण त्या पदार्थाला अंगुली मुद्रांवर चिकटवायला लावलं आणि अशा प्रकारे अंगुली मुद्रा डेव्हलप झाला. ही आहे इलेक्ट्रो डिपॉझिशन. कोरोजन म्हणजे काय, ओरबडलं, इलेक्ट्रिसिटी वापरली आणि तो सरफेस ऑटोमॅटिकली ओरबडला गेला आणि ते ओरबडला गेल्यामुळे, असं की हे काडतूस आहे आणि आता फोटोमध्ये एवढं क्लिअर दिसत नाहीये ते, या काडतुसीवर तुम्हाला फिंगरप्रिंट डेव्हलप झालेलं बघायला मिळतं. फिंगरप्रिंट डेव्हलप झालेलं बघायला मिळतं. अगदी जवळ जाऊन बघितलं तर ते क्लिअर दिसतंय, एवढ्या लांबून ते व्यवस्थित दिसत असेल याच्यावर जसं मला डाऊटच आहे. दिसते का तिकडून, थोडंसं रिजेस दिसत आहेत बघा, थोड्याशा रिजेस दिसत आहेत, अशा रिजेस दिसत आहेत. ठीक आहे, व्यवस्थित जर बघितलं तर दिसत आहेत थोड्या अगदी. ठीक आहे, तर हे झालं कोरोजन. इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण अंगुली मुद्रा डेव्हलप करतोय. इलेक्ट्रिसिटी किंवा केमिकल्स, इलेक्ट्रिसिटी आणि केमिकल, 3 पद्धती आहेत. एक आहे इचिंग, एक आहे कोरोजन, एक आहे इलेक्ट्रो डिपॉझिशन. असं इचिंगचा फोटो का नाही आहे, कोरोजन आणि इचिंग जवळपास सेम आहे त्यामुळे फोटो नाही आहे. इचिंगमध्ये फक्त केमिकल वापरतात, कोरोजनमध्ये केमिकल आणि इलेक्ट्रिसिटी वापरतात आणि इलेक्ट्रो डिपॉझिशनमध्ये दोन्ही वापरतात. अशा पद्धतीने या डेव्हलप करतात. आता आधुनिक गोष्टींचा विचार करू. आधुनिक गोष्टींचा विचार केला तर ही नावं, शॉर्ट फॉर्मचे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे तुम्हाला. बघा, तुम्हाला प्रश्न आला एक्सरे फ्लुरोसन्सवर, प्रश्न येऊन गेला तुम्हाला. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय आला होता की आय थिंक मृतदेहाच्या शरीरावरील, की म्हणजे तुम्हाला आलं होतं की एक्सरे फ्लुरोसन्सचा वापर खालीलपैकी कशासाठी करतात असा प्रश्न आला होता. आणि मग त्याच्यात आलं होतं की फ्रॅक्चर चेक करण्यासाठी किंवा मृतदेहाच्या शरीरावरील अंगुली मुद्रा चेक करण्यासाठी वगैरे असा प्रश्न आला. म्हणजे विचार करा प्रश्न किती डिटेलमध्ये आले. त्यामुळे हा प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला, एक्सरे फ्लुरोसन्सवर प्रश्न येऊन गेले तुम्हाला. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, एक्सरे फ्लुरोसन्स, सिम्सचा फुल फॉर्म माहिती पाहिजे तुम्हाला, सेकंडरी आयन मास स्पेक्ट्रोस्कोपी, तुम्हाला माल्डी एमएसचा फुल फॉर्म माहिती पाहिजेत, मॅट्रिक्स असिस्टेड लेझर डिझॉर्प्शन ऑर आयोनायझेशन मास स्पेक्ट्रो. बघा, इथे स्पेक्ट्रोस्कोपी आहे, इथे स्पेक्ट्रोमेट्री आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ATIR FTIRचा फुल फॉर्म माहिती पाहिजेत, अटेन्युएटेड टोटल रिफ्लेक्शन फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. हे रट्टा मारायचं आहे, माझी मदत काहीच नाही. तुम्हाला काय येणार, अंगुली मुद्रांमध्ये आधुनिक तंत्रांमध्ये जे माल्डी MS वापरलं जातं, या माल्डी MSचा फुल फॉर्म काय असा प्रश्न येऊ शकतो. ATIR FTIRचा फुल फॉर्म काय आहे, त्यानंतर सिम्सचा फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न येऊ शकतो. रट्टा मारायच्या गोष्टी आहेत, त्याच्यात मी मदत नाही करू शकणार. टोटल तुम्हाला मी 7 टेक्निक सांगितले. 7 टेक्निक्स कोणकोणत्या आहेत त्या आपण पुन्हा एकदा त्या टेक्निक्सची नावं बघू, म्हणजे तुम्हाला समजेल की 7 टेक्निक्स आपण घेतलेल्या आहेत का त्या. ठीक आहे, सॉरी 7 नाही, 8 घेतल्या नाही का, इलेक्ट्रिक आपण मोजायचं राहिलं. हां, तर या 8 टेक्निक आहेत बघा. सगळ्यात पहिलं होतं ऑप्टिकल डिटेक्शन,
मग होतं भौतिक अवस्था म्हणजे पावडर्स, मग होतं अमिनो आम्ल, मग होतं इक्राईन म्हणजे क्लोराईड वगैरे, मग स्निग्धाम्ल, मग वाफ, मग इलेक्ट्रिक, इलेक्ट्रोकेमिकल आणि इतर तंत्रे. अशा 8 प्रकारच्या तंत्रांनी अंगुली मुद्रा विकसित करण्याची तंत्र किंवा पद्धती आपण बघितलेल्या आहेत. अंगुली मुद्रा टॉपिक इथे संपत नाही. आता आपण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी किंवा पहिला महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र नाही वापरत पण भारतामध्ये NCRB आपण ज्याला म्हणतो. व्हॉट इज NCRB? NCRBचा फुल फॉर्म नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. NCRB दिल्लीला आहे आपलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणतो आपण. राष्ट्रीय आपला गुन्हा अन्वेषण विभाग जो आहे, रेकॉर्ड अभिलेखन विभाग जो आहे, त्या याच्यामध्ये अंगुली मुद्रा फिंगरप्रिंट्स कशा रेकॉर्ड करून ठेवल्या जातात, त्यासाठी काय काय वापरलं जातं, त्या उपकरणांची फक्त नावं बघूया आपण, फोटो आणि नावं बघूया आपण. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे ओमनी 1000 आहे, नंतर पॉलिरे आहे, सिप्रीगन आहे, किट्स आहेत, हे सगळे आपण बघायचे आहेत. तर ते याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आणि अंगुली मुद्रा उपकरणं, भारत आणि अंगुली मुद्रा उपकरणं, अंगुली मुद्रा आणि कायदे असे टॉपिक्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर आय गेस अंगुली मुद्रा हा टॉपिक आपला संपेल. ठीक आहे, आज आपण इथेच थांबतोय. आपण याच्यावरचे क्वेश्चनही याच्यानंतर घ्यायचे आहेत. तर ते क्वेश्चनसाठी बघू आपण या व्हिडिओनंतर, जो व्हिडिओ होणार आहे त्याच्यानंतर आपण क्वेश्चन्स घेऊ आणि सांगू जिथे की कोणते क्वेश्चन कसे कसे आलेले आहेत ते. तर आज आपण इथे थांबतोय. धन्यवाद.